सो भारतीय अर्थव्यवस्था म्हणू किंवा भारतीय अर्थशास्त्र म्हणतो आपण, इकॉनॉमिक्सचा क्लास आहे का म्हणता तुम्ही, इंडियन इकॉनॉमीचा क्लास आहे का असं म्हणत नाही, ठीक आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा अभ्यास करता, भारतीय अर्थव्यवस्था अभ्यास करताना त्याच्या काही बेसिक मूलभूत संकल्पना आहेत, त्यांच्यावर 1-2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जातात. आणि ते तुमची राज्यसेवेची परीक्षा असो, कंबाईनची परीक्षा असो, इतर सरळ सेवाची परीक्षा. आता सरळ सेवाचे मॅक्झिमम पोस्ट जसं तलाठी झालं, ग्रामसेवक झालं, या सगळ्या पोस्ट तुमच्या एमपीएससीच कंडक्ट करणार आहे. गट ब आणि गट क मध्ये समाविष्ट करतील, कारण खूपदा सरळ सेवाच्या परीक्षा वेगळ्या घेतल्या जातात, त्याच्यामध्ये पेपर फुटणे किंवा काय खूप सारं मिसमॅनेजमेंट होताना दिसतंय, ठीक आहे. तर पुढच्या काळात तुमच्या सगळ्या सरळ सेवा त्या सुद्धा एमपीएससीच कंडक्ट करेल. पोलीस भरतीमध्ये सुद्धा आजकाल सिलेबस थोडा बऱ्यापैकी काठिण्य पातळी एमपीएससी गट ब गट क च्या लेवलची असते. आणि पोलीस भरतीची आता काही मागणी पत्र किंवा जाहिरात काहीतरी येत आहे म्हणे, ठीक आहे. तर अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना व प्राथमिक माहिती याच्यामध्ये आता तुम्ही इथं जे बसल्या तुमचं ऑलरेडी झालेलं आहे चॅप्टर, तर हे तुमचं एक प्रकारचं रिव्हिजनच होऊन जाईल, ठीक आहे. सो भारतीय अर्थव्यवस्था आपण अभ्यास करतोय. आता भारतीय अर्थव्यवस्था ते नेहमी चर्चेमध्ये असतं. म्हणजे बघा की अर्थशास्त्राचं महत्व कसं आहे, म्हणजे नेहमी बघा की तुमचं कधी कधी डिफेन्स मिनिस्टर चर्चेमध्ये राहत नाही, होम मिनिस्टर पाहिजे तेवढ्या चर्चेमध्ये राहत नाही, पण फायनान्स मिनिस्टर चर्चेमध्ये असतो, आरबीआयचे गव्हर्नर चर्चेमध्ये असतात. आणि तुम्ही अभ्यास कराल की 1857चा उठाव झाला, 1857च्या उठावाचे कारण आपण खूप सारे वाचतो की कारतूस प्रकरण, बाकी प्रकरण, पण सर्वात महत्वाचं कारण होतं आर्थिक कारण. म्हणजे 1857च्या उठावाचं महत्वाचं कारण म्हणजे जमीनदार लोकांच्या जमिनी गेल्या, जमिनी म्हणजे त्यांचं जमीनदारी गेली, त्याचबरोबर शेतकरी कामगार यांचं सुद्धा शोषण झालं. जे कामगार म्हणजे कलाकुसरीदार होते त्यांच्यासाठी मग यंत्रावर बनलेले साहित्य आले. त्याचबरोबर तिकडे ब्रिटिश काळातील त्या जाचक जमीन महसूल पद्धती, जशी आपण जमीनदारी, रायतवारी, महालवारी वगैरे म्हणतो, तो कुठलीही गोष्ट कधी कुठला रिव्हॉल्ट होतो काय होतं, त्याचं महत्वाचं कारण राहते ते म्हणजे काय तर आर्थिक कारण. त्याच्यामुळे अर्थशास्त्राला एक महत्व प्राप्त होतं. म्हणून एका अर्थतज्ञांनी अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्र म्हणजे खूपदा काय की सब्जेक्ट जसं अर्थशास्त्र झाला, त्याचबरोबर जॉग्राफी झाला, याला आपण सोशल सायन्स मध्ये अभ्यास करतो ना, सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास करतो. पण खूपदा असं म्हटलं जातं की याला जनरल सायन्स मध्ये अभ्यास करायला पाहिजे, बिकॉज इकॉनॉमिक्स इज अ सायन्स. म्हणजे लिओनेल रॉबिन्स म्हणून एक व्यक्ती होते, अर्थतज्ञ होते, त्यांनी म्हटलं होतं की इकॉनॉमिक्स इज द सायन्स. तर सायन्स जसं भूगोलामध्ये सुद्धा, भूगोलामध्ये सगळ्या सायंटिफिक गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं वेदरिंग आहे, इरोजन आहे, इव्हापोरेशन आहे, प्रेसिपिटेशन आहे. त्याच्यामुळे भूगोल हा सुद्धा एक सायन्सचा सब्जेक्ट मानला जातो. परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याला आपण सोशल स्टडीज मध्ये अभ्यास करता येतो. आता ह्या सामाजिक शास्त्रामध्ये जसं तुम्ही राज्यशास्त्र अभ्यास करता, इतिहास अभ्यास करता, भूगोल अभ्यास करता, अर्थशास्त्र अभ्यास करता, ह्या सगळ्या सामाजिक शास्त्रांच्या विषयांमध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे अर्थशास्त्र, असं एका अर्थतज्ञांनी म्हटलं. त्याचं नाव लक्षात ठेवायचं, सॅम्युएल्सन. सॅम्युएल्सन हा व्यक्ती काय म्हणतो, इकॉनॉमिक्स इज द क्वीन ऑफ सोशल सायन्सेस. याच्यावर प्रश्न विचारलाय कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये. सॅम्युएल्सननी काय म्हटलंय की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी आहे, क्वीन. जसं बुद्धिबळाच्या गेम मध्ये क्वीन महत्वाची असते, तसंच क्वीन ऑफ सोशल सायन्स असं सॅम्युएल्सन यांनी म्हटलं. तर बघा की देर इज अ लाईट डिफरन्स बिटवीन द इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमी. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था. ऍक्च्युली आपल्याला अर्थव्यवस्था अभ्यास करायचा आहे, परंतु अर्थशास्त्राविषयी काही प्राथमिक माहिती की अर्थशास्त्राचे प्रकार, एक सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, ऑलरेडी तुम्ही लोकांनी अभ्यास केलेला असाल, तेच आपल्याला अभ्यास करायचं. त्याच्यात भारतीय अर्थव्यवस्था बॅलन्स ऑफ ट्रेड काय आहे, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि आव्हाने ह्या चॅप्टर मध्ये सगळंच बघणार आहोत. की भारतात टोटल लेबर फोर्स किती आहे, भारताचा अनएम्प्लॉयमेंट रेट किती आहे, भारताचं दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, जागतिक बँकेनुसार भारताचं दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, जीडीपी, कृषी क्षेत्राची जीडीपी मध्ये किती हिस्सा आहे, उद्योग क्षेत्राचा किती हिस्सा आहे, हे सगळं आपण चर्चा करणार आहोत. तर भारतीय अर्थव्यवस्था आपण अभ्यास करतो. त्याच्यामधला पहिला चॅप्टर थोडं मी फास्ट जाणार आहे, कारण की एकदम बेसिक गोष्टी आहेत. तर आणि त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचा इतिहास. तर अर्थव्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र हा सब्जेक्ट अभ्यास करणं, खास करणं. बघा की तुम्ही अर्थशास्त्राचे जनक समोर आपण अभ्यास करणार आहोत, पण तुम्हाला माहित आहे बहुतेक लोकांना, ते म्हणजे कोण तर ऍडम स्मिथ. जसं भूगोलाचे जनक कोण तर इरॅटोस्थेनिस. जसं इतिहासाचे जनक कोण तर हिरोडोटस. आणि पॉलिटिकल सायन्सचे जनक कोण, राज्यशास्त्राचे जनक कोण तर एरिस्टॉटल. असे काही 5-6 सब्जेक्टचे तरी जनक माहित पाहिजे आपल्याला फादर, कारण की तुम्हाला परीक्षामध्ये खूपदा प्रश्न विचारल्या जातात. तर अर्थशास्त्राचे जनक कोण, ऍडम स्मिथ, जे आता आपण अभ्यास करणार आहोत. इतिहासाचे जनक कोण, हिरोडोटस. त्याचबरोबर इतिहासाचे जनक कोण, हिरोडोटस. पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राचे जनक कोण, एरिस्टॉटल. राज्यशास्त्राचे जनक कोण, एरिस्टॉटल. त्याचबरोबर भूगोलाचे जनक कोण, इरॅटोस्थेनिस.
भूगोलाचे जनक कोण? इरॅटोस्थेनिस, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भूगोलाचे जनक. तसेच बाकी सायन्सचे, फिजिक्सचे जनक कोण, केमिस्ट्रीचे कोण, बॉटनीचे कोण, मग तिकडे तुमच्या मेडिकल सायन्सचे कोण, इकॉलॉजी, इकोसिस्टम त्याचे कोण ते सांगेन मी नंतर. आता ऍटलिस्ट आज 4 तर लक्षात ठेवा. तर इतिहासाचे कोण? हिरोडोटस. राज्यशास्त्राचे एरिस्टॉटल. भूगोलाचे इरॅटोस्थेनिस. हे सगळे नवीन नाव आहेत आपल्याला. इकडे सवय असते दादाभाई नौरोजी आणि इकडे नरेंद्र मोदी हे अशा नावाची सवय असते. ठीक आहे. तर भूगोलाचे जनक कोणतं? इरॅटोस्थेनिस. इरॅटोस्थेनिस. तर या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली इंग्लंडमध्ये. तर बघा की भारतामध्ये सुद्धा अर्थशास्त्र अभ्यास केला जायचा. जसं कौटिल्याचं नाव तुम्ही ऐकलं असाल, तर कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणून त्या ठिकाणी खूप फेमस आहे. परंतु कौटिल्याचा अर्थशास्त्र हा पॉलिटिकल सायन्स बेसिसवर होता. आणि तसंही आजच्या प्रगत जगामध्ये तुमचं जेवढं गुड गव्हर्नन्स असेल तेवढी इकॉनॉमी बेटर असेल. बेटर गुड गव्हर्नन्स बेटर इकॉनॉमी, म्हणजे हाच कन्सेप्ट कौटिल्याचा होता. अर्थस्य मूलम राज्यम, राज्यंस्य मूलम धनम, असं त्यांचं ते संस्कृतमध्ये श्लोक आहेत. तर कौटिल्याचा अर्थशास्त्र, अर्थशास्त्र जरी त्या पुस्तकाचं नाव असेल, परंतु ते पुस्तक कशावर आधारित होतं? पॉलिटिकल सायन्स. तर भारतात सुद्धा अर्थशास्त्र अभ्यास केला जायचा, पण एक सायंटिफिक बेसिसवर. याला एक वेगळा सब्जेक्ट म्हणून अभ्यास करणं सुरू केलं तिकडे ब्रिटनमध्ये. ब्रिटन म्हणण्यामध्ये युरोपामध्ये खास करून इंग्लंड सोबतच ते तिकडे स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत, किंवा युके मध्ये येणारा स्कॉटलँड, या देशांमध्ये. म्हणजे ॲडम स्मिथ हे कुठल्या देशाचे होते? या कंबाईनच्या परीक्षेत तोही प्रश्न विचारला की ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक हे कुठल्या देशाचे होते? तर काय लक्षात ठेवायचं? स्कॉटलँड. स्कॉटिश इकॉनॉमिस्ट म्हणतात. ॲडम स्मिथ कोणत्या देशाचे होते? स्कॉटलँड. तर बघा की एक राजा प्रजा राजेशाही वेलफेअर देणे नव्हते, बार्टर सिस्टीम वगैरे सुविधा होत्या. हा सगळा इतिहास दाखवलेला आहे. औद्योगिक क्रांती झाली इंग्लंडमध्ये. म्हणजे आपल्या जगामध्ये ज्या काही नवीन घडामोडी किंवा थोडंसं एक प्रगत, म्हणजे आपण खूपदा मूवीमध्ये किंवा रामायण महाभारतामध्ये वाचतो, तर त्या ठिकाणी काय की रोजचं जीवन म्हणजे योग करणे, जे हे करणे ते करणे, आणि ते सगळं होतं. परंतु ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली, मोठ्या प्रमाणात वस्तू उत्पादन होऊ लागल्या, त्या अतिरिक्त वस्तू विकायच्या कुठं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेंचे स्रोत सुरू झाले, आणि त्याच्यामधून अजून अर्थशास्त्र प्रगत होत गेला. तेच त्या ठिकाणी आधी बार्टर सिस्टीम वापरली जायची, कारण की कागदी चलन होतं नाही. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात की कागदी चलन सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये वापरण्यात आलं? तर लक्षात ठेवायचं काय? कोणत्या देशामध्ये? चीन. पेपर करन्सी फर्स्ट टाइम यूज्ड इन अ विच कंट्री? सो पेपर करन्सी फर्स्ट टाइम यूज इन विच कंट्री? चीन. चायना या देशामध्ये, चीन या देशामध्ये कागदी चलन सर्वप्रथम वापरण्यात आलं. ठीक आहे. तर मग पहिले महायुद्ध झालं. पहिले महायुद्धाच्या काळात जागतिक महामंदी, आणि त्यामध्ये अर्थशास्त्राचा, मग त्या ठिकाणी सरकारचा सकारात्मक, म्हणजे सर्व सरकारच्या हातात असतात. केन्स इकॉनॉमिक्स आपण समोर चर्चा करणार आहोत. केन्स कोण आहे म्हणून ऍटलिस्ट 5-6 आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इकॉनॉमिस्ट विषयी प्रश्न आपल्याला कधी विचारल्या जाऊ शकतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एकदा त्या मॅच द पेयर्स मध्ये अर्थशास्त्र, अर्थतज्ञ आणि त्यांनी दिलेले पुस्तकं, त्यांच्या जोड्या लावावर हे प्रश्न होता. ठीक आहे. राज्यसेवेचं पेपर अनालिसिसचं पण मी व्हिडिओ टाकून देईल तुम्हाला, पीपीटी पण शेअर बहुतेक केलं नसेल तर करून घेईल. ठीक आहे. तर मग 1970चा काळ वगैरे हे सगळं त्या ठिकाणी टप्पे दिलेले आहेत. ते काय टप्पे फारसे महत्वाचे नाही. तर अर्थशास्त्र म्हणजे बघा की प्रत्येक सब्जेक्टचा आपण अभ्यास करतो. तुम्ही इतिहास अभ्यास कराल, भूगोल अभ्यास कराल, तुम्ही व्याख्या करता. लहानपणी तर आपण व्याख्या करायचो 6व्या वर्गात 7व्या वर्गात. म्हणजे इतिहासाची व्याख्या करायचो आपण. काय व्याख्या करायचो इतिहासाची? भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगतपणे लिहिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद वहाल महाविद्यालयामध्ये शिकवायचे. असेच तुमच्यासारखे पोरं बसले होते सरांची वाट पाहत, इतिहासाचे सर येतील. ठीक आहे. तर मग आंबेडकर साहेब गेले, एका मुलाला विचारलं की डिफाईन हिस्ट्री इन 1 वर्ड. तो मुलगा ते डिफाईन करू शकला नाही. मग त्यांच्या प्राध्यापकांना बोलवलं. प्राध्यापकांना म्हटलं, ते पण डिफाईन नाही करू शकले. मग आंबेडकर साहेबांनी इतिहासाला एका शब्दात डिफाईन केलं, चेंज, बदल. काहीतरी बदल होत्यामुळे इतिहास घडत आहे. तर हिस्ट्री इज नथिंग बट चेंज. तसंच अर्थशास्त्राची तुम्ही व्याख्या आपल्या आपल्या पद्धतीने करू शकता. मॅडम काय करू व्याख्या? अर्थशास्त्र म्हणजे काय? पैशाचं नियोजन म्हणजे अर्थशास्त्र. बाबू अर्थशास्त्राची व्याख्या काय करू शकतो आपण? डोक्यात आलं ते बोला, काही प्रॉब्लेम नाही. राष्ट्रीय स्तरावर आर्थिक नियोजन म्हणजे अर्थ. तू ग अर्थशास्त्र? करतो, आज आपल्या दैनंदिन व्यवहारात करतो, ते म्हणजे अर्थशास्त्र. इकडे आणखी कुणाची इच्छा तुमच्यापैकी?
खूप विचार करता बेटा, सांग काय डोक्यात ज्याला ते बोलायचे, काय टेन्शन नाही. बोला मॅडम. मानव व त्याची धनसंपत्ती, याचा मालमत्ता. मालमत्ता, ओके. तिकडे बेटा. ओके. तर बघा की प्रत्येकाच्या मनात काही ना काही व्याख्या येत आहे. कोणी म्हणेल पैशाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कोणी म्हणेल संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कोणी म्हणेल व्यवहाराचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कोणी म्हणेल मालमत्तेचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कोणी म्हणेल कल्याणाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कोणी म्हणेल मानव आणि त्याच्या अवतीभोवती होणाऱ्या व्यवहारांचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. या सगळ्याच व्याख्या बरोबर आहेत, काही कुठली व्याख्या काही चुकीची नाही. तर बघा की तशा व्याख्या करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, म्हणजे अर्थशास्त्राला वेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगळं बघण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला तो म्हणजे तिकडे युरोपामध्ये. आणि युरोपामध्ये बघा की कुठल्या देशामध्ये, तर स्कॉटलँड. म्हणजे बघा इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक शब्द आहे, इंग्रजी शब्द प्राचीन ग्रीक शब्दामधून आलेला आहे. जसं खूप सारे तुमचे शब्द आहे ग्रीक भाषेतून. जिओ, जिओ म्हणजे पृथ्वी, हा सुद्धा ग्रीक भाषेमधून आलेला आहे. ग्रीक भाषेमध्ये ग्रीक स्कॉलर इरॅटोस्थेनीस यांनी सर्वात पहिल्यांदा भूगोलाचा अभ्यास केला होता, जॉग्राफीला डेफिनेट केलं होतं. जिओ आणि ग्रापोज, जिओ म्हणजे अर्थ, ग्रापोज आणि म्हणजे डिस्क्रिप्शन. तसंच बघा की या ठिकाणी अर्थशास्त्र ओकिओनॉमिया वरून, ओकिओज म्हणजे कुटुंब, हाऊस होल्ड. आता हे कुटुंब छोटे असू शकते आणि मोठे असू शकते. आपलं एक इंडिव्हिज्युअल कुटुंब असू शकते किंवा कंट्री ॲज अ फॅमिली असू शकते, कुटुंब असू शकते. आणि नामोज म्हणजे त्याचं व्यवस्थापन, व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, त्याचं प्लॅनिंग म्हणू आपण किंवा त्याचं अभ्यास, सगळं मॅनेजमेंट म्हणू आपण. तर ओकिओ नामोज या इंग्रजी शब्दापासून, आणि हा इंग्रजी शब्द कोणत्या शब्दातून घेतलेला आहे, इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक भाषेतून घेण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचे, कधी विचारलं की इकॉनॉमिक्स हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आलेला आहे, ग्रीक भाषेतून घेण्यात आला आहे. आणि त्याचा अर्थ असा होतो, ओकिओ म्हणजे कुटुंब आणि नामोज म्हणजे व्यवस्थापन. व्यवस्थापन म्हणजे कुटुंबाचं व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र होय, असं ग्रीक म्हणजे अभ्यास केला गेला होता. आता अर्थशास्त्राच्या बघा की तुमच्या व्याख्या असतील, कुणाच्या संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कुणाचं असेल लोकांच्या कल्याणाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, कुणाचं असेल मागणी आणि पुरवठ्याचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. तर ह्या सगळ्यांना समराईज करून एक स्टँडर्ड डेफिनेशन आपण करू. आणि त्या स्टँडर्ड डेफिनेशन करण्याच्या अगोदर बघा की ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे, त्याचबरोबर मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या काय केली आणि रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे. आता ह्या तीनच लोकांचे नाव का बरं घेतलं, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे तीन महत्वाचे अर्थतज्ञ आहेत, ज्यांनी अर्थशास्त्र ह्या सब्जेक्टचा वेगळा अभ्यास केला, त्यांनी पुस्तकं लिहिलं. त्याच्यानंतर जॉन मेनॉर्ड केन्स पण येतील, त्याचबरोबर लिओनल रॉबिन्स पण येतील, जॉन मेनॉर्ड केन्स नंतर ऑस्कर लॉन्स पण येतील. आणि अजून एक दोन अर्थतज्ञ आपण अभ्यास करू, कारण की काल पेपर अनालिसिस करताना कंबाईनच्या परीक्षेमध्ये कधी कधी आपल्याला एखाद्या अर्थतज्ञावर प्रश्न दिसलेला आहे तीन व्यक्तीविषयी. आता बघा की ॲडम स्मिथ जे आपण म्हटलं, दुसरा शब्द काय म्हटलं, मार्शल. सुरुवातीला या लोकांचे नावं आपल्याला लक्षात ठेवणे, पाठांतर करणे तो एक मोठा चॅलेंज आहे. तर एक तर काय की स्मिथ नंतर दुसरं कोण, मार्शल, आणि मार्शल नंतर तिसरं कोण, रॉबिन्स. तर ॲडम स्मिथची म्हणजे फोटो वगैरे यांना खूपदा बघितलं असाल ॲडम स्मिथ. तर ॲडम स्मिथ कोणत्या देशाचे होते, मग सांगितलं तुम्ही कोणत्या देशात होते, स्कॉटलँड. आणि अर्थशास्त्राचे जनक कुणाला म्हणतात, ॲडम स्मिथ. आणि का बरं अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथला म्हणतात, कारण मॉडर्न इंडियामध्ये, मॉडर्न वर्ल्डमध्ये, आधुनिक जगामध्ये अर्थशास्त्र हा वेगळा विषय घेऊन अभ्यास करणारे पहिले व्यक्ती म्हणजे कोणतं, ॲडम स्मिथ. 1776 स्कॉटिश इकॉनॉमिस्ट, स्कॉटलँडचे, कुठल्या देशाचे होते, स्कॉटलँडचे. स्कॉटिश इकॉनॉमिस्ट कोणत्या वर्षी, 1776. त्यांनी लिहिलेली एक पुस्तक होती, ज्याला तुम्ही सगळ्यांनी म्हणजे वाचलं आहे, म्हणजे वाचलेल्या पुस्तकाचं नाव वाचलेलं आहे, कोणतं, वेल्थ ऑफ नेशन्स. म्हणा कोणतं, वेल्थ ऑफ नेशन्स. ॲडम स्मिथच्या पुस्तकाचं नाव काय, वेल्थ ऑफ नेशन्स. ऍक्च्युली त्यांच्या पुस्तकाचं नाव थोडंसं एक्सटेन्सिव्ह होतं, लांब होतं, परंतु शॉर्ट मध्ये आपण त्याला वेल्थ ऑफ नेशन्स असे म्हणतो. जसं 1992ची वसुंधरा परिषद, त्या वसुंधरा परिषदेचं प्रॅक्टिकल नाव होतं युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, परंतु तिला आपण वसुंधरा परिषद, अर्थ समिट किंवा रिमो समिट म्हणून शॉर्ट मध्ये लक्षात ठेवतो. तसंच पुस्तकाचं नाव वेल्थ ऑफ नेशन, त्याचं नाव होतं द इन्क्वायरी आणि इन्क्वायरी इन द नेचर अँड द कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. म्हणजे जे प्रगत देशाची जे संपत्ती आहे ते बनण्याचं, त्याचं कारण वगैरे यांचा अभ्यास करणारं शास्त्र, असं त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याला वेल्थ. आणि वर्ष पण लक्षात ठेवायचं, कोणतं वर्ष, 1776, 1776 मध्ये. आणि कोणत्या देशाचे होते, स्कॉटलँड. आता ॲडम स्मिथ यांचं जे पुस्तकच वेल्थ ऑफ नेशन होतं, संपत्तीचं शास्त्र,
अर्थशास्त्र म्हणजे यांनी काय म्हटलं, संपत्तीचं शास्त्र. म्हणजे तुम्ही काही लोकांनी म्हटलं की मालमत्तेचा अभ्यास करणे, संपत्तीचा अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्र. ते ॲडम स्मिथ सुद्धा तेच म्हणायचे की संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, वेल्थ क्रिएशन. ॲडम स्मिथचं म्हणणं होतं की देशामध्ये संपत्ती तयार व्हायला पाहिजे, भांडवलशाही अर्थव्यवस्था असायला पाहिजे, सरकारचा हस्तक्षेप नको. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही चॅलेंजेस निर्माण झाले ते सगळे चॅलेंजेस दूर करण्याची कॅपॅबिलिटी स्वतः अर्थव्यवस्थेमध्ये आहे, कुणाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. एक ओपन इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्था, ह्या संकल्पनेचे होते कोण, ॲडम स्मिथ. त्यांनी एक कन्सेप्ट मांडला होता, इनव्हिजिबल हँड. मार्केट हॅज इट्स ओन इनव्हिजिबल हँड, म्हणजे एक अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे की जसं कधी बेरोजगारी झाली, कधी दारिद्र्य आलं तर ते आपोआप हळूहळू कालांतराने ते अर्थव्यवस्था किंवा म्हणजे इकॉनॉमिक्स त्याला दूर करते असं त्यांचं ॲडम स्मिथ यांचं म्हणणं होतं. एकदम खरंच आहे असं काही गरजेचं नाही, पण हे त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे याचा अर्थ ॲडम स्मिथची अर्थशास्त्राची व्याख्या संपत्तीशी निगडीत होती आणि भांडवलशाही विचारसरणीची होती, समाजवादीची होती की मिश्र विचारसरणीची होती. ॲडम स्मिथची व्याख्या भांडवलशाही विचारसरणीची होती. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे प्रणेते होते ते म्हणजे कोणतरी ॲडम स्मिथ. त्यानंतर बघा की दुसरे व्यक्ती आपण अभ्यास करू, म्हणजे समोरचा काळ आपण 1776 अभ्यास किती 1776 अभ्यास केला होता ना, 1776. 1776च्या पुढचा काळ आपण या अभ्यास करतो म्हणजे 1890, 1890. तर 1890 मध्ये अल्फ्रेड मार्शल, म्हणजे बघा 3 व्यक्ती. पहिले ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या संपत्तीशी निगडीत होती. 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, बघा 8व्या किंवा 9व्या वर्गात ना तुमची एक अर्थशास्त्राची एक स्टेट बोर्डाची पुस्तक आहे, म्हणजे मिक्स आहे दुसऱ्या सब्जेक्टला मिळून, त्याच्यात हे चॅप्टर दिलेलं आहे. तर प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अल्फ्रेड मार्शल यांनी कोणती पुस्तक लिहिलं, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. तर अल्फ्रेड मार्शल यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये त्यांची अर्थशास्त्राची व्याख्या कल्याणकारी, म्हणजे लोकांच्या कल्याणाकरिता ज्या काही घडामोडी, जे काही देवाणघेवाण चालते त्याचा अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करणे होय, वेलफेअर ओरिएंटेड. आता बघा की आज पण सुद्धा आपण घरी बसलो तरी काय की उपाशी राहणार का, नाही. तरी सुद्धा तुम्ही इथं येऊन का बरं अभ्यास करत आहात, तर इथं येऊन अभ्यास करण्याचं कारण म्हणजे काय, तर काय की तुम्ही तुमचं वेलफेअर बहुत थोड्या वेळात फोन करू, अर्धा तास. जर तुम्ही तुमचं वेलफेअर म्हणजे पाहिजे, तुम्हाला स्वतःचं वेलफेअर घडवून आणायचं, स्वतःचा कल्याण, आणखी कल्याण घडवून आणायचं आहे. म्हणजे खूपदा शेअर मार्केटच्या बाबतीत वगैरे चर्चा केली जातं की लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक हे रिस्क फ्री असते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आता बघा की आज माझ्याकडे समजा सॅमसंगचा S25 आहे समजा, तर मी उद्या विचार करेन की सॅमसंगचा S30 आला असेल तर तो घेईन, थोडेसे बेटर फीचर्स भेटतील. आता माझ्याकडे XUV 300 आहे, तर मी उद्या विचार करेन की ओल्वोची गाडी घेतो, नाही तर मग BMW घेतो. म्हणजे काय, म्हणजे आता का बरं मी आता बघा की आता मी जीवनभर काही नाही केलं तरी उपाशी मरेन का, म्हणजे उपाशी नाही मरणार, मुलाबाळांना शिक्षण सगळं होऊ शकतं, तरी सुद्धा का बरं मी सकाळी उठून कुठं जातो नाही, कारण की आय वॉन्ट टू रेज माय लाईफ स्टँडर्ड. प्रत्येकाचा हाच आहे ना की आपली जीवनशैली आपल्याला उंचवायची, आणि जीवनशैली उंचवायची म्हणजे काय, तर नवीन नवीन वस्तू, अधिक वस्तू कंझ्युम करायच्या. आणि शेअर मार्केटमध्ये कंपन्या ह्याच वस्तू बनवणाऱ्या आहेत. सॅमसंग आहे, ऍपल आहे, वॉल्वो आहे, फॉर एक्झाम्पल BMW आहे, महिंद्रा आहे. लोकांचं कंझम्पशन वाढेल आणि शेअर मार्केट वाढतच राहील. म्हणजे 10 वर्षाच्या अगोदर सेन्सेक्स जो 10,000वर होता तो आता 80,000वर पोहोचला. 10 वर्षात 8 टाइम्स वाढ. तर सांगायचं तात्पर्य काय, तर जो आपल्या आर्थिक घडामोडी चालू असतात मॅक्झिमम मानवाच्या आपल्या कल्याणासाठी सुरू असतात, आणि त्या आर्थिक घडामोडीचा अभ्यास करणे, त्या कल्याणाचा अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करणे होय, असं कुणी म्हटलं, अल्फ्रेड मार्शल. तर मार्शलची व्याख्या कशा होती, कल्याणकारी, वेलफेअर ओरिएंटेड होती. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक एकदा वाचा, कोणतं होतं, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. वर्ष कोणतं, 1890. आणि ॲडम स्मिथची पुस्तक वेल्थ ऑफ नेशन्स, पुस्तक कोणत्या वर्षीचं, 1776. त्यानंतर लिओनेल रॉबिन्स, म्हणजे आधुनिक भारतामध्ये किंवा आता 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये आपण म्हणू शकतो, तर लिओनेल रॉबिन्स. आता काही ठिकाणी असं चर्चा केलं जातं की अर्थशास्त्राला सायन्स हा शब्द म्हणून कुणी वापरला,
तर त्या ठिकाणी रॉबिन्स यांचं नाव त्या ठिकाणी वापरलं जातं की अर्थशास्त्राचे वर्णन दुर्मिळ विज्ञान म्हणून त्यांनी केलेलं होतं, लिओनेल रॉबिन्स. आता लिओनेल रॉबिन्स जे व्यक्ती आहेत त्यांनी 1932 म्हणजे बघा पहिले 1776 मग नंतर 1890 थोडं समोर समोर येत आहोत आपण. आता 1932 म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्याकडे वाटचाल करत आहोत समजू, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करतो. 1932 ला लिओनेल रॉबिन्स, पुन्हा एकदा नाव काय व्यक्तीचं, लिओनेल रॉबिन्स. त्यांना फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स सुद्धा म्हटलं जातं. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कुणाला म्हटलं तसा प्रश्न विचारला तर कुणाला, लिओनेल रॉबिन्स. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कुणाला म्हटलं जातं, लिओनेल रॉबिन्स. आणि त्यांनी पुस्तक लिहिली होती an essay on the nature and significance, an essay on the nature and significance of economic science. सायन्स हा शब्द आला का, याचा कीवर्ड लक्षात ठेवायचा, एसे आणि सायन्स हा कीवर्ड लक्षात ठेवा, पूर्ण नाव नाही लक्षात राहील तर. तिकडे प्रिन्सिपल हा लक्षात ठेवा, मार्शलचा कोणता, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. ऍडम स्मिथचं तर असंही लक्षात राहीलच. ऍडम स्मिथच्या पुस्तकाचं नाव काय, वेल्थ ऑफ नेशन्स. आणि यांचं काय तर एसे आणि इकडे काय सायन्स. कोणता सायन्स तर इकॉनॉमिक सायन्स. एसे ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ द इकॉनॉमिक्स. एसे ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ द इकॉनॉमिक्स. काही लोक एवढेच थांबले का आज, की काही थांबले होते आणखी, म्हणजे उशीर झाला त्याच्यामुळे गेले असं काय झालं नाही ना, ठीक आहे. तर अन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ द इकॉनॉमिक्स या पुस्तकात वर्ष कोणतं, 1932. आता यांची व्याख्या काय म्हणते, म्हणजे रॉबिन्स यांची व्याख्या काय म्हणते. रॉबिन्स म्हणते कुठेतरी मागणी निर्माण होते, दुर्मिळता निर्माण. स्कॅर्सिटी हा शब्द यांनी वापरला. स्कॅर्सिटी म्हणजे आपण काय म्हणू, स्कॅर्सिटी म्हणजे कुठेतरी गॅप तयार होत आहे, कुठेतरी कमतरता दूर होत आहे. दुर्मिळता त्याला आपण म्हणू कमतरता. ते कमतरता पूर्ण करण्यासाठी, ते दुर्मिळता पूर्ण करण्यासाठी, ती स्कॅर्सिटी पूर्ण करण्यासाठी ज्या काही घडामोडी, म्हणजे याच्यात आपण म्हणू देवाणघेवाण, डिमांड अँड सप्लाय, याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र, अर्थशास्त्र होय, असं कोणी म्हटलं, लिओनेल रॉबिन्स. तर एका शब्दात लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या कशावर आधारित होती, दुर्मिळता. दुर्मिळता हा शब्द कठीण वाटला तर कमतरता, कमतरता हाही शब्द कठीण वाटला तर मागणी, स्कॅर्सिटी, स्कॅर्सिटीवर आधारित यांची अर्थशास्त्राची व्याख्या. तर आपण समराईज करतो 3 लोकांना. पहिले ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथ 1776, पुस्तकाचं नाव वेल्थ ऑफ नेशन. व्याख्या कशावर आधारित, संपत्तीवर आधारित. दुसरे व्यक्ती कोण, अल्फ्रेड मार्शल. वर्ष कुठलं, 1890. पुस्तकाचं नाव काय होतं, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि अर्थशास्त्राची व्याख्या कशावर होती, कल्याणकारी, कल्याणकारी. त्यानंतर बघा की तिसरं म्हणजे कोण, लिओनेल रॉबिन्स. लिओनेल रॉबिन्स वर्ष कोणतं, 1932. पुस्तकाचं नाव काय, an essay on nature and significance of economic science. आणि यांची अर्थशास्त्राची व्याख्या कशावर आधारित होती, दुर्मिळतेवर, दुर्मिळतेवर आधारित. तर कधी जोड्या लावामध्ये यांच्यावर प्रश्न बनवला जाऊ शकतो. आणि आधुनिक अर्थशास्त्राचे जनक तसे लिओनेल रॉबिन्स यांना म्हणतात. त्यांनी अर्थशास्त्राला दुर्मिळ विज्ञान एक काय आपण म्हणतो ते त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण हे झालं आंतरराष्ट्रीय स्तरावर. त्याचबरोबर तुम्हाला जर विचारलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर विचारलं, बघा मला फोन नाही घ्यायला पाहिजे पण माझ्यासाठी थोडा 2 खूप माफ. हा हॅलो साहेब, क्लास घेत आहोत, 2:30 ला फ्री होतो. हाई बंद कर बेटा. तर हे व्यक्ती झाले. त्यानंतर मगाशी सांगितलं तुम्हाला अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी, क्वीन ऑफ सोशल सायन्स असं कोणी म्हटलं होतं, सॅम्युएल्सन. WJ सॅम्युएल्सन त्यांचं नाव होतं. कोण, सॅम्युएल्सन. अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी, क्वीन ऑफ सोशल सायन्स असं कोणी म्हटलं, सॅम्युएल्सन. WJ सॅम्युएल्सन यांनी म्हटलं. म्हणजे ऍटलीस्ट आपल्याकडे आता या ठिकाणी 4 नावं आलेले आहेत. एक म्हणजे ऍडम स्मिथ, दुसरा म्हणजे मार्शल, तिसरा म्हणजे रॉबिन्स आणि चौथा म्हणजे सॅम्युएल्सन.
सॅम्युएल्सन. आपण डायरेक्टली राष्ट्रीय उत्पन्न अभ्यास करू शकतो, पण थोडक्यात हे अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे. कुठलाही सब्जेक्ट अभ्यास करताना थोडं त्याचे म्हणजे त्या सब्जेक्टला इंट्रोड्यूस करणारे लोक तर आपल्याला माहित पाहिजेत ना. ठीक आहे, तर ते झालं. त्यानंतर भारतात एंट्री करू आपण. भारतात एंट्री करण्याच्या अगोदर बघा की अर्थशास्त्राची व्याख्या ह्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या केल्या. आपण सुद्धा आपल्या अर्थशास्त्राची थोडी स्टँडर्ड डेफिनेशन करू. म्हणजे मी LICच्या एक EOची इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो ना, म्हणजे ADO आणि त्यानंतर EO डेव्हलपमेंट ऑफिसरच्या वरती 2014-15ला सिलेक्शन झालं होतं, आपण जॉईन नाही केलं. ठीक आहे, क्लास 1चं सिलेक्शन झालं नाही. क्लास 1चं झालं असतं जॉईन केलं असतं. ठीक आहे, क्लास 2 क्लास 3चं झालं, कोणतं जॉईन केलं नाही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता की डिफाईन इकॉनॉमिक्स, आणि त्याच्यात मग त्यांना हे इकॉनॉमिक्सची व्याख्या सांगितली होती. तर ते थोडे खुश झाले होते एक्झामिनर्स. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की ह्या व्याख्यामध्ये थोडंसं सगळंच समराईज होऊ शकते. व्याख्या काय की आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये काय होतं, एक तर काय होतं उत्पादन, ते कृषी क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र असो. उत्पादनानंतर काय की विभाजन केलं जातं. फॉर एक्झाम्पल घेऊ, या ठिकाणी आम्ही धान उत्पादक शेतकरी आहोत, भंडारा गोंदिया जिल्ह्यावाले. तर आपण धानाचं काय केलं, आधी उत्पादन केलं, उत्पादन नंतर विभाजन केलं, किती मार्केटमध्ये न्यायचं आणि किती घरी ठेवायचं. त्यानंतर उत्पादन आणि विभाजन केल्यानंतर मग काय करतो, विनिमय करतो. विनिमय करतो म्हणजे काय की एक्सचेंज, म्हणजे आपल्याकडचे तांदूळ विकून गहू घेऊन आणतो, आपल्याकडचे तांदूळ विकून दुसरं काही घेऊन आणतो समजा, तर त्या ठिकाणी विनिमय एक्सचेंज म्हणतो आपण. आणि सरते शेवटी त्या तांदळाचं त्या ठिकाणी काय होतं, उपभोग कंझम्पशन होतो. म्हणजे कंझम्पशनच्या वेळेस ते तांदूळ पिसले जातील, मग ते राईस मिलमध्ये जातील, राईस मिलमधून बाजारपेठेमध्ये जातील, बाजारपेठेमधून रिटेल मार्केटमध्ये जातील, रिटेल मार्केटमध्ये कुठला तरी सुपर बाजारमध्ये जाईल, सुपर बाजारमधून लोक विकत घेतील, त्याच्यामध्ये काही टॅक्स पे करतील, मग त्याच्यातून ट्रान्सपोर्ट करतील, कंझ्युम करतील. मग काही लोक 2300 कॅलरी इंटेक करू शकत नाही, 2199 कॅलरी इंटेक करू शकू नये, मग त्यांना दारिद्र्य रेषेखाली करू. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समावेश होतात. तर आपण याची व्याख्या करू शकतो अर्थशास्त्राची. ज्या व्यक्ती, संस्था किंवा संकल्पना, ज्या व्यक्ती, संस्था किंवा संकल्पना उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 टप्प्याशी निगडीत आहेत किंवा गुंतलेले आहेत, त्यांचा अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करणे होय. एक थोडीशी स्टँडर्ड डेफिनेशन बनवलं आपण. म्हणजे आपण धानाचं उत्पादन, उत्पादनामध्ये बी बियाणे लागतील, त्याचबरोबर प्लगिंग, नांगरणी करावं लागेल, ट्रॅक्टर लागेल, त्याचा खर्च येईल, मजुरांचा खर्च येईल, त्यानंतर तिकडे सिंचनाची सोय लागेल. मग सिंचनाच्या सोयीनंतर आपण तिकडे मग काय खतांचं, मग खत कुठून घेतोय, काय कोणतं क्रिप्कोचं घेता की इफ्कोचं घेता, युरिया टाकता की कोणतं नत्रयुक्त, पालासयुक्त की स्फुरदयुक्त, ते सगळं, ह्या सगळ्या घडामोडी, मग मार्केट सगळं, मग कृषी उत्पन्न बाजार समिती, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करतो. तर पहिलं बघा, कुठल्याही वस्तूचं काय होतं, सर्वप्रथम काय होईल, उत्पादन, उत्पादनानंतर काय होतं, विभाजन, विभाजनानंतर काय होतं, विनिमय, आणि विनिमय नंतर काय होतं, उपभोग. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, exchange and consumption. Any individual things or institutions involved in the stages of production, distribution, exchange and consumption. Study of those individual institution is called as the economics. अर्थशास्त्र म्हणजे उत्पादन म्हणा, पुढे काय, उत्पादन नंतर विभाजन, त्यानंतर विनिमय, नंतर उपभोग, या 4 टप्प्यामधले गुंतलेल्या व्यक्ती, संस्था किंवा संकल्पनाचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करणे होय. थोडं थोडं होत आहे ना, म्हणजे एकदम पूर्णच्या पूर्ण नाही लक्षात राहील, पण थोडं थोडं तरी आपल्या माइंडमध्ये बसत आहे अर्थशास्त्राची आपण एक थोडीशी स्टँडर्ड डेफिनेशन. परंतु कुणी म्हटलं संपत्तीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, तेही काही चुकीचं नाही. कुणी म्हटलं पैशाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र म्हटलं, तेही काही चुकीचं नाही. तर आपण 10 ते 15 मिनिटं या ठिकाणी अर्थशास्त्राची व्याख्या करण्यावरच घालवले. ॲडम स्मिथची व्याख्या कशावर होती, संपत्तीवर आधारित होती. पुस्तकाचं नाव विचारतात, कोणती, वेल्थ ऑफ नेशन. मार्शलची कशावर आधारित होती, कल्याणकारी. पुस्तकाचं नाव काय होतं, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्याचबरोबर तिकडे लिओनेल रॉबिन्स यांच्या पुस्तकाचं नाव काय होतं, 2 शब्द लक्षात ठेवायचे, एसे आणि सायन्स. अँड एसे ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. कोणत्या वर्षी, 1932. आणि त्यांची व्याख्या कशावर आधारित होती, दुर्मिळतेवर आधारित होती. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथला म्हणतो, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात, लिओनेल रॉबिन्स. आणि अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी कोणी म्हटलं, सॅम्युएल्सन. जमलं. तर बघा की एवढं इथपर्यंत सगळे ठीक, सोबत आहात का. हे कोण आहेत, दादाभाई नौरोजी, ज्यांना इतिहासामध्ये भीष्म पितामह, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया
राष्ट्रीय काँग्रेसच्या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष राहणारे व्यक्ती म्हणजे कोण? दादाभाई नौरोजी. जहालवादी मवाडवादी यांच्यामध्ये मीडिएटर म्हणून काम करणारे कोण? दादाभाई नौरोजी. आता यांना इथं का बरं अभ्यास करतो? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण म्हणतात? तर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? दादाभाई नौरोजी यांनी एक पुस्तक लिहिली होती. कोणती? द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पुस्तकाचं नाव काय होतं? द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. ही पुस्तक त्यांनी लिहिलेली होती. आणि ह्या पुस्तकामध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये त्यांनी म्हणजे ड्रेन थेरी मांडली होती. थेरी कोणती होती? तर ड्रेन थेरी. आता ही ड्रेन थेरी काय आहे? आर्थिक ड्रेन करणे म्हणजे काय? ड्रेनेज सिस्टीम बरोबर आहे का नाही म्हणतो. तर ड्रेन म्हणजे काय? तर काढून घेणे, निसरण करणे, ड्रेन आउट करणे. तर यांच्या पुस्तकामध्ये साध्या भाषेमध्ये ब्रिटिशर्स कसे भारतात आले आणि भारताच्या संपत्तीचं वहन कसं ब्रिटनकडे झालं, त्यांनी भारतातली संपत्ती कशी शोषून घेतली त्याच्याविषयीचा सिद्धांत मांडला होता. भारतात सर्वात पहिल्यांदा म्हणजे दारिद्र्य रेषा मोजणारे सुद्धा कोण होते? दादाभाई नौरोजी. भारतामध्ये दरडोई उत्पन्न मोजणारे सुद्धा सर्वप्रथम कोण होते? दादाभाई नौरोजी. दरडोई उत्पन्न मोजणारे सुद्धा सर्वप्रथम कोण होते? दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजीच्या बाबतीत आपण चर्चा करतो. ओव्हरऑल आपण त्यांना कन्क्लूड करतो. त्यांना काय म्हणू आपण? भारतीय अर्थशास्त्राचे जनक. आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव कोणतं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. आणि थेरी मांडली होती ती कोणती थेरी होती? ड्रेन थेरी. ड्रेन करणे म्हणजे काढून घेणे. ड्रेन थेरीला मराठीमध्ये काय म्हणू आपण? आर्थिक निसरणाचा सिद्धांत. निसरण असे म्हणतात. आर्थिक निसरणाचा सिद्धांत. ठीक आहे. निसरणाचा सिद्धांत असेल कुठेतरी मराठीत ट्रान्सलेट केलं नाही. ठीक आहे. तर आर्थिक निसरणाचा सिद्धांत आपण ज्याला म्हणतो ड्रेन थेरी. तर बघा की यांचं म्हणजे राजकीय नेते होते. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते? दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. तर पारसी व्यक्ती होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष कोणते? दादाभाई नौरोजी. तर तुम्हाला बघा की वर काय? दादाभाई नौरोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये मला सांगाल. म्हणजे मंडेला म्हणजे उद्या आपलं कोणता वार आहे? शुक्रवार आहे ना. पण उद्या मी नाही आहे बहुतेक. ठीक आहे. मी असलो तर उद्या सांगा मला. काय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते? दादाभाई नौरोजी. आणि कुठं कुठं झाले? तसं राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अभ्यास करताना पहिला अधिवेशन कुठे झाला? मुंबई की कलकत्ता? पहिलं अधिवेशन पुण्यात झाला की नागपूरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा? पुण्यात होणार होता. कुठे झाला? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? इतिहास काहीच टच नाही केला आतापर्यंत. व्योमेश चंद्र बॅनर्जी. WC बॅनर्जी. पहिलं अधिवेशन झालं कोणत्या वर्षीचं? 1885चं. ते कुठे झालं? तर मुंबईला. बघा थोडं क्विकली फक्त ऐका कारण की आपला अर्थशास्त्र राहून जातो. 1885 राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई अधिवेशन. WC बॅनर्जी त्याचे अध्यक्ष. WC बॅनर्जी जरी बेंगॉली नाव वाटते पण ते ख्रिश्चन होते. फर्स्ट ख्रिश्चन प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. त्यानंतर दुसरं अधिवेशन झालं कलकत्ता 1886. त्याचे अध्यक्ष कोण? दादाभाई नौरोजी. पहिले पारसी अध्यक्ष. 1887चं अलाहाबाद अधिवेशन. अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर आपले मुस्लिम व्यक्ती आहेत. नाव थोडंसं विसरलं नाही होतं. स्टॉक सांगतो थोड्या वेळात आठवेल. तर ते पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी. बदरुद्दीन तय्यबजी. 1800 कोणत्या वर्षीचं? 87चं अलाहाबाद अधिवेशन. आणि 1888चं म्हणजे पहिले 4 अधिवेशन इतिहास वाचताना सांगतोय. हे 4 अधिवेशन लक्षात ठेवायचे. 1888चे जे अधिवेशन झालं ते अधिवेशन जे झालं त्याचे अध्यक्ष होते आपले कोण? तर जॉर्ज यूल. पहिले ब्रिटिश अध्यक्ष. आणि ते कुठलं अधिवेशन होते? कसं म्हणजे खूप दिवस झालं ते लक्षात आलं. बघा 85, 86, 87 आणि 88. 88चे पहिला कुठं सांगितला? मुंबई. दुसरा कलकत्ता. तिसरा मद्रासचं होतं. तिसरं मद्रास आणि चौथा अलाहाबाद. एकदम करेक्ट. बघा पहिलं मुंबई, दुसरं कलकत्ता, तिसरं मद्रास आणि चौथं अलाहाबाद. अलाहाबाद वाला होतं जॉर्ज यूल हे पहिले ब्रिटिश अध्यक्ष म्हणजे नॉन इंडियन अध्यक्ष. तर ते वेगळे चार्ट बनवून देईन कारण की आपला ऑनलाईन पण चालू आहे आणि आपल्याकडे वेळ पण कमी आहे. ठीक आहे. अर्थात इतिहासामध्ये सुद्धा असे काही मेन चार्ट बनवलं तर इतिहास थोडा अभ्यास करायला मदत होते. तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. आणि सिद्धांत कोणता मांडला? ड्रेन थेरी.
भारताचं दरडोई उत्पन्न मोजणारे पहिले व्यक्ती कोण होते? दादाभाई नौरोजी. भारताचं दारिद्र्याचं मोजमाप करणारे पहिले व्यक्ती कोण होते? दादाभाई नौरोजी. म्हणून दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. दादाभाई नौरोजी व्यतिरिक्त त्या ठिकाणी हिंदी अर्थशास्त्राचे जनक किंवा हिंदू अर्थशास्त्राचे जनक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना म्हटलं जातं. हिंदी अर्थशास्त्राचं किंवा हिंदू इकॉनॉमिक्स, येस ऑन द हिंदू इकॉनॉमिक्स असं ते लिहिलं होतं. ते कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, MG रानडे त्यांना. तर अर्थशास्त्र विषय, आता अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्याचं 2 शाखांमध्ये आपण विभाजन करतो. ते म्हणजे कोणत्या 2 शाखांमध्ये विभाजन करतो? एक तर म्हणजे एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि त्याबरोबर दुसरं कोणतं तर स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं कोणतं? स्थूल अर्थशास्त्र. याला म्हणू मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो म्हणजे छोटा आणि मॅक्रो म्हणजे मोठा. आता एकदम सोपं बघा, याच्याविषयी थोडंसं इथं टेक्निकल लिहिलं असेल, त्याला साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. फॉर द स्टडी पॉइंट ऑफ व्ह्यू, इकॉनॉमिक्स इज डिवायडेड इंटू 2 branches. So microeconomics, where we study at the individual level, that may be the individual person or that may be individual company. मायक्रोइकॉनॉमिक्स मध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत पातळीवर अभ्यास केला जातो. ते एक व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, एक टाटा कंपनी समजा किंवा एक रतन टाटा समजा, यांचा अभ्यास करणे, त्यांच्या व्यवहारांचा अभ्यास करणे, त्यांच्या मागणी पुरवठ्याचा अभ्यास करणे म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करणे होय. त्याच तुलनेमध्ये स्थूल अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. मॅक्रो इकॉनॉमिक्स हा कोणत्या पातळीवर अभ्यास केला जातो? तर राष्ट्रीय पातळीवर. राष्ट्रीय पातळीवर, देशाच्या पातळीवर, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, देशाची बेरोजगारी, देशाचं दारिद्र्य, देशाचं नियोजन याचा अभ्यास करणे म्हणजे कशाचा अभ्यास करणे होय? स्थूल अर्थशास्त्र. एक त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र सुद्धा असा शब्द वापरला सुद्धा जातो. तर बघा, अर्थशास्त्राचे 2 ब्रांचेस बनवल्या. अर्थशास्त्र हा विषयाचे 2 ब्रांचेस बनवले. एक कोणतं? सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं कोणतं? स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र मध्ये कशा कोणत्या पातळीवर अभ्यास केला जातो? व्यक्तिगत पातळीवर अभ्यास केला जातो. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर अभ्यास केला जातो. हा या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा आहे. मग आपण जो अभ्यास करतो सूक्ष्म असेल की स्थूल असेल? स्थूल अर्थशास्त्र. वी आर स्टडींग मॅक्रो इकॉनॉमिक्स. बघा, होत आहे ते डोक्यात फिट बसत आहेत का? स्पीड पण मी कमीच ठेवलेला आहे. ओके ना स्पीड? तर बघा, अर्थशास्त्राचे 2 प्रकार, एक मायक्रो आणि दुसरं मॅक्रो. सूक्ष्म अर्थशास्त्र हा व्यक्तिगत पातळीवर अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्र हा राष्ट्रीय पातळीवर अभ्यास केला जातो. आणि आपण जो अभ्यास करतो कोणता अर्थशास्त्र अभ्यास करतो? स्थूल अर्थशास्त्र. आणि तुम्हाला विचारलं की स्थूल अर्थशास्त्राचे जनक कोण? तर हे जॉन मेनॉर्ड केन्स. तुम्हाला जर विचारलं की स्थूल अर्थशास्त्राचे जनक कोण, तर जॉन मेनॉर्ड केन्स. जॉन मेनॉर्ड केन्स म्हणजे यांना स्थूल अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. कधी विचारलं समजा मुख्य परीक्षेमध्ये किंवा पूर्व परीक्षेमध्ये, स्थूल अर्थशास्त्राचे जनक कोण? जॉन मेनॉर्ड केन्स. त्यांनी एक पुस्तक लिहिली होती. ते पुस्तक विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, पण लक्षात ठेवा तुम्ही, द जनरल थेअरी ऑन एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड वेजेस. ह्या जॉन मेनॉर्ड केन्स, ते नाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, त्यांची फोटो पण आहे इथं. हे जॉन मेनॉर्ड केन्स. जॉन मेनॉर्ड केन्स यांनी लिहिलेली पुस्तक होती काय सांगितलं होतं पुस्तक? द जनरल थेअरी ऑन एम्प्लॉयमेंट, वेजेस अँड इंटरेस्ट. द जनरल थेअरी ऑन एम्प्लॉयमेंट, वेजेस अँड इंटरेस्ट. द जनरल थेअरी ऑन एम्प्लॉयमेंट, वेजेस अँड इंटरेस्ट हे जॉन मेनॉर्ड केन्स यांनी लिहिलेली पुस्तक होती. जॉन मेनॉर्ड, जनरल थेअरी ऑन एम्प्लॉयमेंट, वेजेस अँड इंटरेस्ट हे लिहिलेलं पुस्तक होतं जॉन मेनॉर्ड केन्स. आता बघा की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास त्या व्यक्तिगत पातळीवर, मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण हे व्यक्तिगत पातळीवर होईल. त्या हे म्हणजे थोडी थेअरी लिहिलेली आहे, आपल्याला थेअरीचं काही महत्व नाही. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचे, त्यात म्हणजे त्याचं महत्व काय, त्याचं कमतरता काय, सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे. स्थूल अर्थशास्त्र, स्थूल म्हणजे मोठे होय. एकूण स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजे एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न यांचा अभ्यास केला जातो. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न अभ्यास कराल तुम्ही, सेव्हिंग बचत अभ्यास कराल, गुंतवणूक अभ्यास कराल, व्यापार अभ्यास कराल राष्ट्राचा, आर्थिक वृद्धी अभ्यास कराल, आर्थिक विकास अभ्यास कराल. आता आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ही संकल्पना आपण काल परवा पण सुद्धा चर्चा केलं होतं. म्हणजे माझं नुसतं वजन वाढलं तर माझं काय झाली? आर्थिक म्हणजे काय झाली? वृद्धी. परंतु वजन वाढल्यासोबतच बघा की हाईटही वाढली, समजा मसल्सही गेन झाले, बॉडी बिल्डिंग पण झालं आणि शरीर पण निरोगी आहे. तर हे काय झालं? तर विकास. आणि हे शरीर निरोगी आहे ते योगा वगैरे करून आहे आणि नॅचरल इन्ग्रेडियंट घेऊन आहे. तर तो मग कोणता विकास झाला? शाश्वत विकास. नाही तर प्रोटीन पावडर घेऊन केलं तर ते काय झाला? तर शाश्वत विकास नाही.
तर पहिलं वृद्धी, मग विकास, आणि त्यानंतर कोणता विकास? शाश्वत विकास. तर वृद्धी आणि विकासामध्ये काही तुम्हाला फरक सांगायची काही गरज नाही. तुम्हाला माहित आहे की क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय की संख्यात्मक वाढ होणे म्हणजे काय? वृद्धी होईल. पण संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही वाढ होईल म्हणजे काय होईल? विकास होईल. बघा की आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ, आणि आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत आर्थिक घटकासोबतच काय की लोकांच्या जीवनमानात परिणाम होणे. ही संकल्पना संकुचित आणि व्यापक आहे. आर्थिक वृद्धी हे विकासाशिवाय शक्य आहे, बट आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. माझ्याकडे पैसे जेव्हा येतील तेव्हाच माझी प्रकृती चांगली राहील ना, माझं सगळं चांगलं राहील. ठीक आहे. आर्थिक वृद्धी हे एकांकी संकल्पना आहे आणि हे समावेशक संकल्पना आहे. हा एक जस्ट एक डिफरन्स त्या ठिकाणी आपण पीपीटी मध्ये दिलाय. म्हणजे आपल्या पीपीटी मध्ये काही काही गोष्टी आपण थोड्याशा एक्स्ट्रा टाकून देतो की मुलांकडे तो पण कंटेंट राहायला हवा. हे ग्रुपवर टाकलाय का मी पीपीटी फर्स्ट चॅप्टरची? सरांनी बहुतेक सगळं कव्हर केलं असेलच, पण शेअर करायचे पाहिजे. ठीक आहे. तर समग्र लक्षी अर्थ, याला आपण स्थूल अर्थशास्त्राला काय म्हणतो? तर समग्र लक्षी अर्थशास्त्र, त्याला तो एक शब्द वापरला जातो स्थूल अर्थशास्त्र. तर त्याच्यामध्ये उत्पन्न, रोजगार, ह्या सगळ्या आर्थिक वृद्धी, विभाजन वगैरे त्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. एवढं थेरी आपल्याला, मंदी, तेजी, सगळंच, इन्फ्लेशन, भाववाढ, सगळ्यांचा. म्हणजे आपला जो काही इंडेक्स आहे तो कोणता इंडेक्स? आपण काय अभ्यास करतो इंडेक्स मध्ये? कोणता अर्थशास्त्र? सूक्ष्म की स्थूल? काल जो तुम्हाला पूर्ण चॅप्टरचे नाव लिहून दिले ते सूक्ष्म की स्थूल? स्थूल अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे जिथे आपण आर्थिक क्रियाकल्पांचा एकत्रित अभ्यास करतो. इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे एकत्या विशिष्ट क्षेत्रात आर्थिक क्रियाकल्पांचा. तर बघा आता या ठिकाणी ह्या स्लाइड मध्ये काय चर्चा केलं आहे की अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याच्यामध्ये फरक काय? इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमी. इकॉनॉमिक्स इज थेरी अँड प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट इज कॉल्ड एज द इकॉनॉमी. अर्थशास्त्र म्हणजे विविध आर्थिक घडामोडीचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याचं सिद्धांत मांडणारं शास्त्र. परंतु एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या किंवा विशिष्ट देशाच्या, एक विशिष्ट राज्याच्या आर्थिक घडामोडींचा अभ्यास करून त्याचं वैशिष्ट्य सांगणं आणि त्या वैशिष्ट्यांना डिनोट करणं, दर्शवणे म्हणजे ते त्या ठिकाणची काय झाली? अर्थव्यवस्था. भंडाऱ्याची अर्थव्यवस्था थोडी मागे आहे म्हणे आणि नागपूरची अर्थव्यवस्था समोर आहे म्हणे. म्हणजे आपण काय करतो त्या ठिकाणचे आर्थिक क्रियाकलाप, आर्थिक घडामोडीवरच ते काढतोय ना. म्हणजे आपण म्हणतो की तिकडे क्युबामध्ये सगळी सरकारची मालकी आहे म्हणून त्यांची अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी आहे, आणि तिकडे अमेरिकेमध्ये संपूर्ण मालकी खाजगी लोकांची आहे, त्याच्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी आहे? तर भांडवलशाही आहे. भारतामध्ये टाटा अंबानी पण आहे आणि त्याचबरोबर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सरकारची कंपनी सुद्धा आहे, त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कशी आली? मिश्र. तर हे भारताची अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर भारतातील आर्थिक क्रियाकलाप, आर्थिक घडामोडी, आर्थिक व्यवहार यांचं वैशिष्ट्य जो एका शब्दात सांगितलं जातं किंवा त्याला दर्शवलं, त्याला काय म्हणू आपण? अर्थव्यवस्था. तो थोडक्यात बघा, एकदम क्लिअर नाही होत आहे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था मधला फरक, पण थोडा थोडा क्लिअर होत आहे. अर्थशास्त्र हा सायन्स आहे, हा सब्जेक्ट आहे, हे थेरी आहे, आणि अर्थव्यवस्था म्हणजे कुठल्याही देशाच्या आर्थिक घडामोडींचं वैशिष्ट्य. कुठल्या अर्थव्यवस्थेला म्हणतो विकसित आहे आणि कुठली अर्थव्यवस्था विकसनशील आहे? तर ते म्हणजे काय झालं? त्या आर्थिक घडामोडींचं वैशिष्ट्य तेच त्या ठिकाणी लिहिलंय. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र जिथे आपण आर्थिक क्रियाकल्पांचा एकत्रित अभ्यास करतो. इकॉनॉमी किंवा इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे एखाद्या, म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे काय? विशिष्ट क्षेत्रात आर्थिक घडामोडी करण्यासाठी व्यक्ती आणि संस्था ज्या पद्धतीने एकत्रित जोडल्या जातात त्या पद्धतीचा संदर्भ देतो. म्हणजे भांडवलशाही आहे का, समाजवादी आहे का, मिश्र आहे? हे थोडंसं असं म्हणजे एकदम सोपी गोष्ट एक्सप्लेन करायला थोडी कठीण जाते आणि कठीण गोष्ट इझिली एक्सप्लेन करता येतं. समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्रियाकलाप घडामोडी करण्याची पद्धत म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था. तर बघा की समजा आपण कौटिल्याने लिहिलेली पुस्तक, ठीक आहे, असेल अर्थशास्त्राची पुस्तक असेल, पण ते व्यवहार कौटिल्याने लिहिलेले सिद्धांत ज्या देशात म्हणजे किंवा जैसे मांडला जातात ती काय असेल त्या ठिकाणची अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था. तर बघा आता कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये कुठली अर्थव्यवस्था विभाजन करायचं आहे, विभाजन करायचं, अर्थतज्ञांनी त्याचं विभाजन सुद्धा केलं. आणि विभाजन करताना यांनी काय केलंय की 3 गोष्टीचा विचार केला. अर्थशास्त्रामध्ये 3 गोष्टी विचार केला जातो. काय उत्पादन करायचं आहे, कशासाठी उत्पादन करायचं आहे आणि किती उत्पादन करायचं. काय उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे आणि कुणासाठी उत्पादन करावे. व्हॉट टू प्रोड्यूस, फॉर हुम टू प्रोड्यूस, हे त्या ठिकाणी चर्चा केलं जातं. व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड फॉर हुम टू प्रोड्यूस.
तर जर हे जर ठरवण्याचं म्हणजे काय उत्पादन करायचं, किती उत्पादन करायचं, कुणासाठी उत्पादन करायचं, हे जर सरकार ठरवत असेल तर ती अर्थव्यवस्था आली सरकारी अर्थव्यवस्था. आता सरकारी हा शब्द बरोबर नाही म्हणून त्याच्या ठिकाणी शब्द आम्ही वापरतो समाजवादी अर्थव्यवस्था. काय उत्पादन करायचंय, कशासाठी उत्पादन करायचंय, कुठे उत्पादन करायचं, व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड फ्रॉम हुम टू प्रोड्यूस, इफ दॅट इज डिसाइडेड बाय द प्रायव्हेट पीपल, दॅट इकॉनॉमी इज कॉल्ड एज द कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. तर त्याच्या आधारावर म्हणजे व्हॉट टू, हाऊ अँड फॉर हुम, त्याच्या आधारावर अर्थव्यवस्थेचे प्रकार पाडले. अर्थव्यवस्थेचे प्रकार या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी अभ्यास केला असेल. अर्थव्यवस्थे प्रकार साधारणतः उत्पादन साधनांच्या मालकीनुसार, व्हॉट टू प्रोड्यूस, फॉर हुम टू प्रोड्यूस अँड हाऊ टू प्रोड्यूस, जे काही चर्चा करतो आपण, काय उत्पादन करायचं आहे, कसं उत्पादन करायचं आणि कुणासाठी उत्पादन करायचं आहे, हे जर उत्पादन साधनांचं म्हणजे निर्णय आणि त्याचबरोबर मालकी जर खाजगी असेल तर कोणती अर्थव्यवस्था आली, भांडवलशाही. ते जर सरकारी मालकी असेल तर कोणती, समाजवादी. आणि त्या ठिकाणी खाजगी आणि सरकारी दोन्ही असेल तर कोणती, मिश्र. तसंच विकासाच्या आधारावर काही देश खूप प्रगत असतील तर त्यांची अर्थव्यवस्था कशी झाली, विकसित. आणि दुसरं जे विकसित नसतील तर ते काय असतील, अविकसित. अविकसित म्हणण्यापेक्षा आपण विकसनशील असे म्हणतो, कारण ते विकासासाठी काही की तत्पर आहेत. तर आपण काय करतो, आपल्याला थोडक्यात पहिले अर्थशास्त्र हा समजून घेतला आपण, सूक्ष्म आणि स्थूल. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचा थोडक्यात अभ्यास केला. आता अर्थव्यवस्थांचे प्रकार पाळतोय. अर्थव्यवस्थांचे प्रकार दोन प्रकारे पाडले, एक उत्पादन साधनाची मालकी आणि वितरण, त्याच्यानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार पाडले. ते म्हणजे कोणते, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. आणि त्याचबरोबर देशाच्या विकासानुसार दोन प्रकार पाडले, ते म्हणजे कोणते, विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था. याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनाची मालकी कुणाची असते, खाजगी. सरकारी मालकीचा हस्तक्षेप किंवा त्याच्यामध्ये अस्तित्व नाही. आता ती संकल्पना काय म्हणते, भांडवलशाही अर्थव्यवस्था की त्याच्यामध्ये सरकारी मालकीचं अस्तित्व नसते, असं कुठेही होत नाही. म्हणजे प्युअर भांडवलशाही अर्थव्यवस्था कुठेही आहे नाही. तरी सुद्धा आपण म्हणतो की अमेरिका ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, युरोपातले देश हे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, कारण की मॅक्झिमम फीचर भांडवलशाहीचे तिथं दाखवतात. परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्था जर रिअल मिनिंग ज्या अर्थात सांगितलं आहे की फ्री इकॉनॉमी, मुक्त अर्थव्यवस्था, सरकारी हस्तक्षेपापासून दूर अर्थव्यवस्था, अशी जगात कुठेही नाही. ठीक आहे. तर त्याचबरोबर समाजवादी अर्थव्यवस्थे म्हणजे उत्पादन साधनाची मालकी कुणाची असेल, सरकारची. खाजगी मालकीचं काही अस्तित्व नाही. आणि आमच्या भारतासारख्या देशामध्ये खाजगी आणि सरकारी दोन्ही मालकी आहे. त्याच्यात कोणती अर्थव्यवस्था आहे, मिश्र. जर आता तुम्हाला म्हटलं की तुम्ही एक इकॉनॉमिस्ट बनले समजा, आता थोडंसं एखाद महिना अभ्यास केल्यावर, तर तुम्हाला जर विचारलं की कुठली अर्थव्यवस्था बेटर असेल, भांडवलशाही, समाजवादी की मिश्र, मिश्रच असायला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मिश्र अर्थव्यवस्थेची तारीफ करण्यात आली. आणि तारीफ म्हणजे कुठल्या व्यक्तींनी नाही, मोठ्या मोठ्या संस्थांनी केलं. जागतिक बँकेचं नाव ऐकलंय तुम्ही, WTOचं नाव ऐकलंय. WTOचं फुल फॉर्म वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर बघा की या ठिकाणी तुम्हाला अर्थव्यवस्थेचे प्रकार भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र आणि विकसित आणि विकसनशील. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था, ज्या अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादन साधनाची मालकी, वितरण, निर्णय खाजगी लोकांकडे असतात, सरकारी मालकीचं अस्तित्व नसतं, तिला कोणती अर्थव्यवस्था म्हणतो, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतो, सर्वात महत्वाचा कोण असतो, ग्राहक. कारण की बघा की जर खाजगी कंपन्या आहेत, म्हणजे बघा महिंद्रा कंपनी सुद्धा आहे, टाटा कंपनी सुद्धा आहे, इकडे मारुती पण आहे, ह्या गाड्या बनवताना प्रयत्न करतील की चांगली वस्तू कमीत कमी किमतीला कशी देता येईल, जेणेकरून त्याची विक्री जास्त होईल. आणि वस्तू अशा बनवल्या जातात ज्या ग्राहकांना पाहिजे. आधी लोकांना झुणका भाकर किंवा आधी काही की म्हणजे समोसा, तर समोसाचे दुकान जास्त, पण आता पिझ्झा बर्गर लोकांना पाहिजे, पिझ्झा बर्गरचं दुकान जास्त ग्राहकांच्या मागणीनुसार. आधी असे खूप जड मोबाईल यायचे, खूप हेवी मोबाईल यायचे, आधी लॅपटॉप सुद्धा खूप असे मोठे यायचे, आता स्लिम ट्रिम लॅपटॉप येतात. तर त्याचं कारण काय, तर लोकांना लॅपटॉप तसे पाहिजेत. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांना काय पाहिजे, कसे पाहिजे तसं उत्पादन केलं जातं. म्हणजे सरकारला जे करायचं तो होत नाही. म्हणजे काय काय देशामध्ये मग काय होतं, तिकडे कोरियामध्ये, उत्तर कोरियामध्ये वगैरे, त्याचा जो शासक आहे त्या शासकांनी म्हटलं की सगळ्यांची हेअरस्टाईल अशी पाहिजे तर तशीच पाहिजे, सगळ्यांना गरम पाणी पाहिजे गरम पाणी, म्हणजे प्रत्येकानं हेच वापरायचं ते कोणत्या अर्थव्यवस्थेचे प्रकार झालं, समाजवादी. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम असतो. याचा अर्थ काय की कंझ्युमर ओरिएंटेड इकॉनॉमी असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेमध्ये स्पर्धा असेल का, नक्कीच स्पर्धा राहील. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेमध्ये स्पर्धेचं प्राबल्य असते. त्याच्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेला मार्केट इकॉनॉमी सुद्धा असं म्हटलं जाते. बघा भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी 2-3 नावं वापरली जातात. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था,
दुसरं मुक्त अर्थव्यवस्था, तिसरं हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था. थोडं कॅमेराकडे पण पाहावं लागेल ते, ठीक आहे. तर बघा की कोणती भांडवलशाही अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, त्याचबरोबर मार्केट इकॉनॉमी सुद्धा असे म्हणतात. मार्केट इकॉनॉमी का बरं? कारण की किमती ठरवण्याची पद्धत मार्केटमध्ये चालते. महिंद्राने नवीन कार लॉन्च केली XUV700, किंवा तिकडे टाटाने नवीन कार लॉन्च केली टाटा सफारी, तर त्यांना वाटते खूप चांगली कार आणली, 50 लाख रुपये किंमत ठेवू, असं होईल का? नाही. त्या रेंजमध्ये मार्केटमध्ये कुठल्या कार आहेत, त्यांच्यामध्ये काय फीचर्स आहेत, त्या फीचर्स पेक्षा कुठले चांगले फीचर देता येईल आणि किंमत त्याच्यापेक्षा कमी कशी ठेवता येईल, हा प्रयत्न केला जातो. म्हणजे किंमत महिंद्रा किंवा टाटा ठरवत नाही, किंमत कोण ठरवते? मार्केट. त्याच्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? मार्केट इकॉनॉमी सुद्धा असे म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी एक फ्रेंच टर्म वापरलं जातं, लेजेस फेअर. आता हा लेजेस फेअर या शब्दाचा अर्थ काय होतो? भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी एक शब्द वापरला जातो, कोणता? लेजेस फेअर. आता लेजेस फेअर या शब्दाचा अर्थ काय होतो? तर लेजेस फेअर म्हणजे हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असा होतो. इथे असेल कुठेतरी स्लाइडमध्ये एखाद्या लेजेस फेअर. तर भांडवलशाही लेजेस फेअर, त्याची स्पेलिंग काय? LEAISSEZ, लेजेस फेअर, FARE, लेजेस फेअर ही संकल्पना आहे. लेजेस फेअर ही टर्म आहे फ्रेंच टर्म. फ्रेंच भाषेमध्ये लेजेस फेअर या शब्दाचा अर्थ होतो लेट देम डू व्हॉट दे वॉन्ट टू डू. त्यांना जे उत्पादन करायचं आहे, जसं उत्पादन करायचं आहे, किती उत्पादन करायचं त्यांना करू द्या, तुम्ही हस्तक्षेप करू नका, असं सरकारला निर्देश दिलं, म्हणून त्याला लेजेस फेअर. ही कोणत्या भाषेतील संकल्पना? लेजेस फेअर, फ्रेंच. तर कोणत्या अर्थव्यवस्थेसाठी लेजेस फेअर हा शब्द वापरला जातो? भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी. बाजारपेठेमध्ये स्पर्धा असेल का? आहे. किमती ठरवण्याची पद्धत बाजारपेठेमध्ये झाली आणि ग्राहक सार्वभौम असेल की नसेल भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये? असेल. निगेटिव्ह पॉइंट काय असतील भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी लोक म्हणजे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होण्याची शक्यता असते. अंबानी अदानी बघता ना, आर्थिक सत्ता केंद्रीकरण म्हणजे आर्थिक विषमता निर्माण होते. कामगार वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्या जाऊ शकतो. देशासमोरील आव्हाने आहेत, पर्यावरणाशी कोणाला घेणं देणार? रस्ते बांधायचे आहेत, आपल्या कंपन्या चालू करायच्या आहेत, तर त्या ठिकाणी पर्यावरणाकडे सुद्धा दुर्लक्ष केल्या जाऊ शकतो. हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे निगेटिव्ह पॉइंट आहेत. तुम्ही ऑलरेडी अभ्यास केला असाल तर भांडवलशाही अर्थव्यवस्था पर्चेसिंग पॉवर असे त्याला वस्तू व सेवांचे वितरण केले जाते. उत्पादनाबाबत कुठलेही नियोजन नसल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला अनियोजित अर्थव्यवस्था असे म्हणतात. ॲडम स्मिथ याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये स्पर्धा असणे आवश्यक आहे. मगाशी सांगितलं की ॲडम स्मिथ हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे प्रणेते. त्यांच्यामध्ये एकाधिकार हे ग्राहक विरुद्ध षडयंत्र आहे. त्यांच्यामध्ये बाजार अर्थव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ आहे, कारण की सामान्य माणसाच्या हितात वाढ होणे यालाच कल्याणकारी अर्थव्यवस्था असे म्हणतात. त्याचे काही दोष आहेत, वैशिष्ट्य आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे, ते आपण या ठिकाणी चर्चा करतो. त्यानंतर मग दुसरी अर्थव्यवस्था म्हणजे कोणती? तर समाजवादी. आता भांडवलशाहीचे जे वैशिष्ट्य आहे ते विरुद्ध समाजवादी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची व्याख्या काय केलो की उत्पादन साधनांची मालकी आणि वितरण कुणाद्वारे होते? खाजगी लोकांद्वारे. तर ती कोणती अर्थव्यवस्था? भांडवलशाही. याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप नाही. मग ज्या ठिकाणी उत्पादन साधनांची मालकी आणि वितरण कुणाचे असेल? सरकारचं. खाजगी हस्तक्षेप नाही. अशा अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणू? समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे सगळ्यांना समान वितरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समानता प्रस्थापित केल्या जाऊ शकते. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हा एक पॉझिटिव्ह पॉईंट झाला की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समानता प्रस्थापित केल्या जाऊ शकते. पण निगेटिव्ह पॉईंट कोणता? तुम्ही प्रायव्हेट वाल्यांना 1 किलो साखर द्या, ते म्हणजे 100 कप चहा बनवतील, आणि तेच सरकारी वाल्यांना 1 किलो साखर द्या, घरी घेऊन जातील. ठीक आहे, आणि हॉटेलमधून बोलवतील. सांगायचं तात्पर्य काय? तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचं काय की म्हणू किंवा साधन संपत्तीचा अपव्यय होण्याची भीती असते. रिसोर्सेस कॅन बी मिसयूज, अपव्यय. शासनकर्त्याची मनमानी होऊ शकते. मोदीची मन सगळ्यांनी मायासारखी दाढी ठेवा तर दाढी ठेवा, थोडा पांढरा कलर मारा तर पांढरा कलर मारा. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य. आता आपल्याकडे नाही आहे तशी समाजवादी अर्थव्यवस्था, पण उत्तर कोरियाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. तर समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हणजे ही विशिष्ट वस्तू असायला पाहिजे, असं समाजवादी अर्थव्यवस्था. म्हणजे शासनकर्त्यांची मनमानी होऊ शकते समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये हुकुमशाही येऊ शकते, आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये दुसरं म्हणजे उत्पादन साधनांचं काय अपव्यय होऊ शकते. रिसोर्सेस कॅन बी मिसयूज समाजवादी. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे उदाहरण विचारलं तर अमेरिका आहे, युरोपातील देश आहेत.
समाजवादी अर्थव्यवस्थेचं उदाहरण विचारलं तर उत्तम उदाहरण म्हणजे क्युबा. चीन पण म्हणतात, पण चीनचा समाजवाद हा बाजारी समाजवाद आहे, मार्केट सोशलिझम आहे. ते काय आहे तुम्हाला कळेल. ठीक आहे, क्युबा हे याचं उत्तम उदाहरण आहे समाजवादी अर्थव्यवस्था. मग समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम असतो की नसतो? ऑस्कर लॉन्ज म्हणजे ॲडम स्मिथच्या भांडवलशाही विचारसरणीमध्ये सुधारणा दर्शवणारे कोण होते व्यक्ती? सांगा त्या व्यक्तीचं नाव. केन्स. त्या व्यक्तीचं नाव कोण होतं? केन्स. आणि कार्ल मार्क्सच्या समाजवादामध्ये सुधारणा सुचविणारे कोण होते? तर ऑस्कर लॉन्ज. खूप सारे देश होते जे समाजवादा होते ते मिश्र अर्थव्यवस्थेकडे गेलेच नाही, कारण की त्यांच्या म्हणजे आपल्या हातातून सत्ता जाईल अशी त्यांना भीती होती. परंतु ह्या सगळ्यांचं कन्क्लुजन करताना बघा काय झालं. मिश्र अर्थव्यवस्था ही संकल्पना आपल्याला का बरं योग्य दिसली? तर जागतिक बँकेने 1999ला त्याचं एक डॉक्युमेंट आणलं होतं. 1999 मध्ये जागतिक विकास अहवाल, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला किंवा युपीएससी पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारला जातो की वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट इज द पब्लिकेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन. म्हणजे जागतिक विकास अहवाल हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचा म्हणजे प्रकाशन आहे? तर कोणत्या बँकेचा आहे? तर जागतिक बँक. तर जागतिक बँकेचा वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आला 1999ला, कारण की नवीन आपण याच्यामध्ये एंटर करत होतो, न्यू मिलेनियम मध्ये एंटर करत होतो. तर त्या जागतिक बँकेच्या जागतिक विकास अहवालामध्ये त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा तारीफ केली की जे जे देश भांडवलशाहीकडून किंवा समाजवादीकडून गेले, मिश्रकडे गेले, ते थोडेसे प्रगत दिसत आहेत कंपॅरेटिव्हली. सोशलिझम वाले काय दिसतात तुम्हाला? अप्रगत दिसत आहे. त्याचबरोबर डब्ल्यूटीओ म्हणतो आपण, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यूटीओने बी आपल्या रिपोर्टमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणजे आपण जे काय बोलतो की मिश्र अर्थव्यवस्था बेटर आहे हे तुम्ही म्हणताय सायंटिफिकली प्रूव्ह झालाय, नुसतं आपल्या इमोशनल तो आपला काही उत्तर नाही. जागतिक बँके तेच म्हणते आणि डब्ल्यूटीओ सुद्धा तेच म्हणते. हे तुम्हाला मग राज्यसेवेला वगैरे आन्सर रायटिंगसाठी हे कंटेंट थोडासा हेल्प करतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा की अर्थव्यवस्थेचे प्रकार विकासानुसार विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था. ज्या देशामध्ये दरडोई उत्पन्न जास्त आहे. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय? ते एकदम सोपी गोष्ट आहे. राष्ट्राचे एकूण उत्पन्न भागीला लोकसंख्या. राष्ट्राचे एकूण उत्पन्न कशामधून मोजतो आपण? जीडीपी. आणि जीडीपी भागीला लोकसंख्या खास करून कोणती लोकसंख्या उत्पादन करते? 15 ते 59 वयोगटातील, म्हणजे जीडीपी डिवायडेड बाय 15 to 59 इयर्स ऑफ एज. दरडोई उत्पन्न बरोबर काय म्हणू आपण? त्याचा फॉर्म्युला काय बनेल? जीडीपी भागीला 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या. म्हणजे आता आपलं दरडोई उत्पन्न काढायचं, तर आपलं एकूण उत्पन्न भागीला आपली संख्या काय निघेल? दरडोई उत्पन्न. तर विकसित आणि विकसनशील मध्ये काय फरक? की ज्या देशांचं दरडोई उत्पन्न खूप अधिक आहे, ज्या देशामध्ये औद्योगिकरण शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे, ज्या देशात साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे, ते देश कोणत्या गटात येतील? विकसित की विकसनशील? विकसित. आणि त्याच तुलनेमध्ये ज्या देशामध्ये दरडोई उत्पन्न कमी आहे, साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, खास करून स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, औद्योगिकरण खाजगीकरण कमी झालेलं आहे, त्याचबरोबर ज्या देशामध्ये बाल मृत्यूदर माता मृत्यूदर अधिक आहे, ते काय झाले? अविकसित. अविकसित म्हणण्यापेक्षा विकसनशील हा शब्द वापरला जातो, कारण की ते विकासासाठी तत्पर आहेत. जसं USA, UK, जर्मनी, स्वित्झर्लंड हे आपले विकसित देश झाले, तसंच भारत, पाकिस्तान, श्रीलंका, चीन हे कोणते झाले? विकसनशील. फरक दिसतोय तुम्हाला? हा बर्डीचा मार्केट ना हा इकडचा USAचा मार्केट. ठीक आहे. तर बघा की विकसित आणि विकसनशील. विकसनशील म्हणजे बर्डीचा म्हणा किंवा दिल्लीचा मार्केट म्हणा, करूलबागचा. ठीक आहे. तर अर्थव्यवस्थेचे आता बघा की हे या ठिकाणी आपण चर्चा केली ते म्हणजे प्रकार अर्थव्यवस्थेचे. आणखी 10 मिनिटं लागतील, थोडंसं वेळ होत आहे मला माहित आहे, पण बंद झालं, एवढी मेहनत वाया झालं. माइक अँड व्हिडिओ. प्रियंका, वो माइक और वो बंद हो गया ऐसा दिख रहा है वहां पे, देखो. हो गया, नंतर करता येईल. तर अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे वो देखो एक बार बंद, स्विच ऑफ करके दिखा रहा है. तो अर्थव्यवस्थेचे बीच बीच में आके देखते जाओ. तर अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणजे काय? आता आपण चर्चा केलं काय की अर्थव्यवस्था आपण चर्चा केलं. आता अर्थव्यवस्थेचं कामकाज चालण्यासाठी आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार म्हणजे अभ्यास करण्यासाठी प्रकार पाडले, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र. आणि अर्थव्यवस्थेत जे त्याचं ज्या घडामोडी चालतात
त्याचं क्षेत्रनिहाय विभाजन केलं तर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. तर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आपण अभ्यास करतो. त्याच्यामध्ये बघा की खास करणं अर्थव्यवस्थेचे क्षेत्र दोन प्रकारे पाडल्यात. एक तर मालकीनुसार म्हणतो सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करते पब्लिक सेक्टरमध्ये, खाजगी क्षेत्र झालं, त्याचबरोबर सहकार झालं, त्याचबरोबर जॉईंट व्हेंचर झालं. हे कसं कोणत्या आधारावर झालं? मालकी. खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र हे काय झाली? मालकी. तर अर्थव्यवस्था सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी आपण या ठिकाणी चर्चा करतो, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र चर्चा करतो. ते म्हणजे कोणत्या आधारावर आपण अर्थव्यवस्थेचे क्षेत्र चर्चा करतो? एक म्हणजे कशाच्या आधारावर? तर पहिलं जे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आपण चर्चा करतो ते व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आपण चर्चा करतो. आता व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कसे तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहात. ते म्हणजे कोणतं? तर प्राथमिक क्षेत्र, हा नाव तुम्ही ऐकलेलं आहात. प्राथमिक नंतर दुसरं कोणतं? तर द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्रानंतर कोणतं? तर तृतीय क्षेत्र. तृतीय क्षेत्रानंतर चतुर्थक आणि चतुर्थक नंतर कोणते? पंचम क्षेत्र. मग आता हे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र हे कोणत्या आधारावर केल्या जातात? व्यवसायानुसार. कशाच्या आधारावर? व्यवसायानुसार. आपण सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणत्या आधारावर? व्यवसायानुसार. आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणतो आपण संयुक्त क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र हे कोणत्या आधारावर केलं जातं? तर मालकीनुसार. बघा थोडंसं तुम्ही टायर्ड होत आले असाल आणि इकडे माझं कॉल डिस्टर्ब करतोय. तर सांगा प्राथमिक क्षेत्राची व्याख्या सांगा मला. सांगा व्याख्या. पुस्तक पेज पलटवावं लागतात का? सोपं आहे. माझे वडील शेतकरी आहेत. ते कोणत्या क्षेत्रात काम करतात? प्राथमिक क्षेत्रात. माझा भाऊ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आहे. तो कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो? द्वितीय. आणि मी तुम्हाला या ठिकाणी येऊन शिकवतो. मी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो? तृतीय. मग माझ्यासारखेच माझे काही मित्र आहेत ते सायंटिस्ट म्हणून काम करतात मुंबईला कुठल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. ते कोणत्या क्षेत्रामध्ये? चतुर्थक. आणि माझेच काही रिश्तेदार किंवा माझेच काही ओळखीचे लोक आहेत ते काय की महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत. ते कोणत्या क्षेत्रामध्ये आलंय? पंचम. तर प्राथमिक द्वितीयक म्हणजे व्यवसायानुसार आपल्या देशामध्ये क्षेत्रांचं आपण विभाजन करतो. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र. त्यानंतर मालकीनुसार व्यवसायाचे प्रकार पाडले जातात. त्या मालकीनुसार जे व्यवसायाचे प्रकार पाडले जातात त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो म्हणतो तो म्हणजे कोणता? सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र हा मालकीनुसार याच्यामध्ये कुणाची मालकी असेल? सार्वजनिक मध्ये सरकारची असेल की खाजगी मालकी असेल? सरकारची. सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रानंतर दुसरं कोणतं असेल? तर खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्रानंतर सहकार. सहकार काय म्हणतो? तर सहकार म्हणजे काय की हा खाजगी क्षेत्राचा एक प्रकार आहे. खाजगी क्षेत्रामध्ये एका व्यक्तीची मालकी असते. सहकारामध्ये एक व्यक्तीऐवजी व्यक्ती समूहाची मालकी असते. सहकारामध्ये काय व्यक्तीऐवजी व्यक्ती म्हणजे आपल्याला गावाकडच्या त्या कोऑपरेटिव्ह सोसायटी आपल्याला सरकारी वाटतात. त्या सरकारी नाही, ते खाजगी आहेत. पण त्या ठिकाणी एका व्यक्तीऐवजी 600-700 सभासदांची मालकी आहे. जसं आमच्या गावची जशी सेवा सहकारी सोसायटी आहे त्याचे 600 सभासद आहेत समजा किंवा 700 सभासद आहेत. तर ती सेवा सहकारी सोसायटीची मालकी 700 सभासदांची आहे, कुठल्या एका व्यक्तीची नाही. परंतु जर आपण म्हटलं की नारायण आयएस अकॅडमीचा प्रोप्रायटर अतुल परशुरामकर आहे तर नारायण आयएस अकॅडमीची मालकी कुणाची आहे? अतुल परशुरामकरची आहे. तर म्हणजे सहकार हा खाजगी क्षेत्राचा एक प्रकार झाला. सहकार हा खाजगी क्षेत्राचा प्रकार झाला. पण सहकारामध्ये मालकी कुणाची असते? व्यक्तीऐवजी व्यक्ती समूहाची. खाजगी क्षेत्रामध्ये शेअरनुसार वोटिंग पॉवर असते. म्हणजे माझ्याकडे 51% शेअर आहेत तर माझी वोटिंग पॉवर आहे. आता समजा मी एक रबर इंडस्ट्री चालू करतोय कुरखेडाच्या आपल्या MIDC मध्ये. तर त्या रबर इंडस्ट्रीमध्ये समजा 70% माझे शेअर आहेत आणि 30% इतर लोकांचे शेअर आहेत. तर कुणाची मालकी असेल? माझी मालकी असेल. कारण की आय हॅव मोर दॅन 51% शेअर्स. त्याच ठिकाणी जर सहकार क्षेत्र असता
माझी 70% शेअर असेल, कुणाची 1%, कुणाचे 2%, कुणा 3%, ते काही मॅटर करत नाही. जेवढं माझ्या मताला किंमत तेवढं त्या 1% वाल्याच्या मताला किंमत. हा आहे सहकाराचं महत्व. म्हणजे खाजगी क्षेत्र कोणत्या तत्वावर चालते? 1 शेअर 1 मत. खाजगी क्षेत्र कोणत्या तत्वावर चालते? 1 शेअर 1 मत. आणि सहकार क्षेत्र कोणत्या तत्वावर चालते? 1 सभासद 1 मत. म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे एकाने 5 कोटी दिले आणि एकाने 5 रुपये दिले, सदस्य आहे का? दोघांच्याही मताला समान किंमत. तर काय आपण सांगू, सहकार क्षेत्र कोणत्या तत्वावर चालते? 1 सभासद 1 मत. आणि खाजगी क्षेत्र कोणत्या तत्वावर चालते? 1 शेअर 1 मत. आणि सहकार हा कोणत्या क्षेत्राचा भाग आहे? खाजगी क्षेत्राचाच एक प्रकार आहे. आणि त्याचबरोबर संयुक्त क्षेत्र. आजकाल बघा की तुम्ही एअरपोर्ट बरोबर जागता, तर धिस एअरपोर्ट इज डेव्हलप्ड ऑन PPP मॉडेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, सार्वजनिक खाजगी भागीदारी. त्याला आपण म्हणतो संयुक्त क्षेत्र. सुरुवातीला मारुती उद्योग याच प्रमाणे चालू करण्यात आला होता. बघा, आपण सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र विभाजन करतो. अर्थव्यवस्थेचे क्षेत्र मालकीनुसार सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, सहकार क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र असं म्हटलं. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी सरकारची मालकी आहे, रेल्वे, पोस्ट, हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये येतात. खाजगी क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी कुणाची मालकी आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये खाजगी मालकी आहे, म्हणजे बर्डीच्या रिटेल मार्केटमध्ये इथं या गल्लीमध्ये कुणाचं काही सरकारचे दुकान आहे का? नाही. त्याचबरोबर सहकार म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी, ज्याच्यामध्ये 1 सभासद 1 मत या तत्वावर चालतं. आणि तिसरं म्हणजे संयुक्त क्षेत्र. संयुक्त म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक दोघांची पैकी. आपण येऊ आता प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. मी तुम्हाला सांगितलं की माझे वडील शेतकरी आहे, ते कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतायत? प्राथमिक क्षेत्रामध्ये. त्यानंतर माझा भाऊ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करतो, तो कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो? द्वितीय क्षेत्र. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला या ठिकाणी MPSCचं शिकवतो, असतं तर कोणत्या क्षेत्रामध्ये? तृतीयक. आणि माझा मित्र कोणी सायंटिस्ट आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये? चतुर्थक. आणि माझाच कोणी ओळखीचा समजो भारतात महाराष्ट्राचा मंत्री आहे, तर तो कोणत्या क्षेत्रामध्ये? पंचम क्षेत्रामध्ये. तर प्राथमिक क्षेत्राची व्याख्या एकदम सोपी आहे. ज्या व्यवसायामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया करून कच्चा माल तयार केला जातो त्या क्षेत्राला कोणत्या क्षेत्र म्हणतात? प्राथमिक क्षेत्र. ज्या व्यवसायामध्ये बघा कीवर्ड काय या ठिकाणी? नैसर्गिक साधन संपत्ती. आणि कोणता माल? कच्चा माल की पक्का माल? कच्चा माल, रॉ मटेरियल. ज्या व्यवसायामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया करून कच्चा माल तयार केला जातो त्या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असे म्हणतात. ठीक आहे, मी 3 वाजतीलच आपले कंप्लीट व्हायला. प्राथमिक क्षेत्र असे म्हणतात ज्या व्यवसायामध्ये कच्चा माल. आता बघा, शेतीमध्ये काय करतो आपण? डायरेक्ट जमिनीवर प्रक्रिया करतो. जंगल संपत्ती डायरेक्ट नैसर्गिक साधन संपत्ती. मत्स्यपालन डायरेक्ट नैसर्गिक साधन संपत्ती. पशुपालन डायरेक्ट नैसर्गिक साधन संपत्ती. खाणकाम डायरेक्ट नैसर्गिक साधन संपत्ती. तर मग कोणते व्यवसाय प्राथमिक क्षेत्रामध्ये? मॅडम थकले का? थकतो, कारण की माणूस म्हणजे जवळपास 2-2.5 तास, 2 तास ना तिकडे अजून 2 तास, म्हणजे मोठा तास झाला. 7 तास म्हणजे खूपच हँगओव्हरच काम झालं ना. पण चांगलं आहे. अभी जितना खींचेंगे खुद को कल उतना सुनहरा होगा. अभी जितना आलस करेंगे कल उतना दुख होगा. आईन्स्टाईनने त्याच्या बुद्धीच्या एकूण कुवतीपैकी फक्त 11 का 13% वापरलं म्हणे. आपण मायनस मध्ये वापरतो. म्हणजे विचार करा की तुमच्या बुद्धीच्या कुवतीचा तुम्ही 10% वापर केला, IAS का काही बनवू शकता. काहीच टेन्शन नाही. म्हणजे काल मी रात्री मला साधारणतः 1 वाजेनंतर झोपच नाही आली. म्हणजे 1 वाजेपासून 1-1:30 वाजेपासून पूर्ण रात्रभर जागा आली. तर त्यावेळेस म्हणजे एकटाच, रात्री कोणी डिस्टर्ब करणार? रात्री कोणी टीव्ही पाहणार आहे? जाऊन टीव्ही नाही पाहा माणूस, रात्री कोणाची चॅटिंग करणार नाही. ठीक आहे. तर बघा की रात्री मग खूप सारं ते इंट्रोस्पेक्शन हे ते सगळं केलं. तो काल रात्री ज्या 2-3 गोष्टी लिहून काढल्या त्यातून वेळा छान छान संकल्पना आल्या की त्याच्यामधनं काहीतरी नवीन काहीतरी घडेल. तर अशा गोष्टी आहेत. असो, तर आपण या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती आपण म्हणतो तर प्राथमिक क्षेत्र. तर कृषी क्षेत्र, कृषी, मत्स्यपालन, खाणकाम, तुम्हाला हे सगळं दिसतंय कोणत्या क्षेत्रामध्ये दिसतंय? तर प्राथमिक क्षेत्रामध्ये. तर ज्या व्यवसायामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रक्रिया करून काय तयार केला तो? कच्चा माल तयार केला, त्याला कोणत्या क्षेत्र म्हणतो आपण? प्राथमिक क्षेत्र. एवढं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर म्हणजे प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणते व्यवसाय प्राथमिक क्षेत्रात गणल्या जातात? द्वितीय क्षेत्र. मग
प्राथमिक क्षेत्रातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून ज्या व्यवसायामध्ये पक्का माल तयार केला जातो, म्हणजे आपल्या शेतातले धान तिकडे गिरणीमध्ये नेऊन त्याला तांदूळ बनवणे किंवा त्याच्यापासून पीठ बनवणे, हा कोणता क्षेत्र आला? द्वितीय क्षेत्र. म्हणजे कारखानदारी हा कोणत्या क्षेत्रामध्ये येईल? द्वितीय क्षेत्रामध्ये येईल. उद्योग बांधकाम सुद्धा कोणत्या क्षेत्रामध्ये येईल? द्वितीय क्षेत्र. ती व्याख्या काय केली? प्राथमिक क्षेत्रातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून ज्या व्यवसायामध्ये पक्का माल तयार केला जातो कोणता क्षेत्र? द्वितीय क्षेत्र. मग तृतीय क्षेत्र काय म्हणते? ज्या व्यवसायातून प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्राला सेवा पुरवल्या जातात. ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, कारखान्यामध्ये जायसाठी गाडीची गरज पडेल, तिथून घरी बायकोला फोन करण्यासाठी मोबाईलची गरज पडेल. टेलिकॉम सर्व्हिस कोणत्या क्षेत्रामध्ये झाली? तृतीय क्षेत्रामध्ये. बस सेवा कोणत्या क्षेत्रामध्ये झाली? तृतीय क्षेत्र. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कोणत्या क्षेत्रामध्ये झाली? तृतीय क्षेत्रामध्ये झाली. ते तृतीय क्षेत्र. तर ज्या व्यवसायामधून प्राथमिक क्षेत्रातील आणि द्वितीय क्षेत्रातील व्यक्तींना सेवा पुरवल्या जातो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळेच दिसतील, म्हणजे वाहतूक, दळणवळण, सगळं हे कोणत्या, बँकिंग वगैरे सगळं कोणत्या क्षेत्रामध्ये येईल? तृतीय क्षेत्रामध्ये. विमा हे सगळं कोणत्या क्षेत्रामध्ये? तृतीय. मग तृतीय क्षेत्राचं समोर एक्सटेन्शन केलं, म्हणजे साधारणतः युपीएससीला वगैरे तेवढं दिलं राहत नाही, पण एमपीएससी मध्ये चर्चा केला की चतुर्थ क्षेत्र, ज्या व्यवसायामध्ये उच्च बुद्ध्यांकाची गरज आहे, सायंटिस्ट लोक, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, हे कोणत्या क्षेत्रामध्ये येतात? तर चतुर्थ क्षेत्र. आणि ज्या लोकांकडे उच्च निर्णय क्षमता आहे, ज्यांच्या निर्णयांचा सामान्य माणसाच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो. नागपूरच्या कलेक्टरनी किंवा नागपूरचे जे महानगरपालिकेचे कोण असतात? कमिशनर, यांनी म्हटलं की 8 दिवस पाणी बंद नागपूरमध्ये. झालं, आपल्याला कारण भेटून जाईल आंघोळ करण्यासाठी. ठीक आहे. तर म्हणजे त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या जीवनावर होईल, त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या जीवनावर होतो यांच्या निर्णयाचा. म्हणजे नागपूरचा कलेक्टर कोणत्या क्षेत्रामध्ये आला? पंचम क्षेत्रामध्ये. भाइयों और बहनों, कल से आपकी 2000 की नोट बंद हो जाएगी. तर कोणत्या क्षेत्रामध्ये येतील? पंचम क्षेत्रामध्ये येतील. फडणवीस साहेब पंचम क्षेत्रामध्ये येतील, भारताचे राष्ट्रपती पंचम क्षेत्रामध्ये येतील. त्याचबरोबर कला क्षेत्रामधले रिश्ते में हम तुम्हारे भाई लगते कोणत्या क्षेत्रामध्ये येतील? पंचम क्षेत्रामध्ये. त्यांचा कारण की इन्फ्लुएन्स होतो. एखादी तिकडची साऊथची हिरोईन किंवा रजनीकांत समजा उद्या काही व्हायला नको, पण झालं तर तिकडचे खूप सारे लोक सुसाईड करतील. जयललिता मरण पावल्या तिकडे, YSR रेड्डी मरण पावले, लोकांनी सुसाईड केलं. तर हे सगळे म्हणजे कला क्षेत्रातील, राजकारणातील हे सगळे जे VVIP म्हणतो आपण, ते कोणत्या क्षेत्रामध्ये येतात? पंचम क्षेत्रामध्ये येतात. पंचम क्षेत्रामध्ये. तर बघा की पंचम क्षेत्र, तर सर्वात पहिल्यांदा आपण म्हटलं प्राथमिक क्षेत्रामध्ये कुठले कुठले व्यवसाय सांगा? तर संपत्ती, त्याच्यामध्ये कृषी, पशुपालन, खाणकाम, मत्स्य व्यवसाय आणि वन संपत्ती. द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग, कारखानदारी आणि बांधकाम. तृतीय क्षेत्रामध्ये वाहतूक, दळणवळण, व्यापार, प्रशासकीय सेवा, बँकिंग. चतुर्थ क्षेत्रामध्ये तुमचं सायंटिस्ट म्हणजे संशोधन आणि विकास, माहिती व तंत्रज्ञान. पंचम क्षेत्रामध्ये सरकारी खाजगी संस्था जे म्हणतो आपण, अधिकारी, उच्च अधिकारी, ते पंचम क्षेत्र. तर याच्यात म्हणजे साधारणतः अर्थव्यवस्थेच्या ज्या म्हणजे व्यवस्था म्हणतो, आधी सुरुवातीला कृषीवर आधारित असते, मग उद्योग आणि नंतर सेवांचा विकास असतो. हे 3 टप्पे त्या ठिकाणी दिला आहे. कुणाचे? कोलिन कार्कने प्रतिमान सांगितलेलं आहे. नंतर तुम्ही ते वाचून घ्याल, तुमच्याकडे PPT ग्रुपवर येऊन जाईल. सेवा क्षेत्राचे वाढते महत्व, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला खूपदा क्रिटिसाइज केलं जातं. कधी काय की बेस मजबूत असेल तर वरचं मजबूत होतं. आमचं उलट आहे, पाया आमचा वीक आहे. म्हणजे काय की कृषी क्षेत्राची वाढ आहे 4% पेक्षा कमी आणि आपला सेवा क्षेत्र वाढतो 11%. तरी सुद्धा आपली इकॉनॉमी सस्टेन करतात. त्याचे कारण काय? तर आमचं डोमेस्टिक कन्झम्पशन जास्त आहे. म्हणजे आम्ही इतर देशांना काही सेवा जास्त म्हणजे कुठल्या देशाला पुरवलं त्याच्यात काही झालं तर आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, पण आपल्या देशाचा परिणाम दिसत नाही. त्याचं कारण काय की आपल्याकडे जे उत्पादन केलं जातं आपल्या देशातच कंझ्युम केलं जातं. आपल्या देशाची मागणी येणाऱ्या 5-10 वर्षात तरी कुठल्याही गोष्टीची कमी होण्याची शक्यता नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठलाही उद्योग सुरू करा भारतामध्ये, चालणे चालले, फक्त 2 किंवा 3 वर्ष तुम्ही काय ठेवायचं आहे? पेशन्स ठेवायचं. म्हणजे पोहे बनवणारा रोजचा टपरीवालाही महिन्याचे 2 लाख रुपये 3 लाख रुपये कमवतो. तर म्हणजे कारण मागणीच एवढी आहे, लोकसंख्या 150 कोटी. इकडे तिकडे हेंको किंवा त्या सर्फ एक्सेलची ऍडव्हर्टाईज करायला तो ऋतिक रोशन येतो, किती पैसे घेत असेल? म्हणजे 150 कोटी लोकसंख्या समजू, म्हणजे जवळपास 50 कोटी कुटुंब. 50 कोटी कुटुंबापैकी रोज एक जरी हे लागला काय, रोज म्हणजे हप्त्यातून एक वॉशिंग पावडर जर पाहिजे, किती पैसे होतात? जीवनी काय केलं? जीवनी सुरू फुकटमध्ये सिम वाटले. 50 कोटी सबस्क्रायबर, 50 कोटी सबस्क्रायबर विचार करा. हे रिचार्ज 700 रुपयाचा 3 महिन्याचा, किती? 700 800 700 रुपये.
700 गुणीला 50 कोटी किती होतात? बाकी तर वेगळंच 800 झालं. आता मधात लग्नाला त्याच्या मुलाचं थोडंसं वाढवलं. हा, तर ते म्हणजे त्या लग्नात ते वेगळ्या हिरोईनी वगैरे बोलवलं होतं ना, तर मग त्यांचे पैसे तुमच्याकडून घेतले गेले. त्यावेळेस रिचार्ज वाढला 20 रुपयांनी वगैरे. तर 800 रुपये समजा, तर 800 रुपयाचा रिचार्ज आणि 50 कोटी सबस्क्रायबर. आता एक्झॅक्ट किती आहेत? 20-30 कोटी 50 कोटी 50 कोटी सबस्क्रायबर किती रुपये झाले? म्हणजे सुरुवातीला मस्त फ्रीमध्ये भेटलं, लोकांना सवय लागली फेसबुक व्हॉट्सअप याची त्याची. मग आता बरोबर म्हणजे जे रिटायर झाले लोक आहेत तेही बरोबर रिचार्ज मारते. ठीक आहे, म्हणजे जिओनी काय केलं? आपल्याला काय वाटते? मागणी असेल तर पुरवठा करा. जिओ नाही म्हणे, काय करा म्हणे? पुरवठा करा, मागणी निर्माण होईल. अर्थतज्ञामध्ये अर्थशास्त्रामध्ये एक संकल्पना, एक थेरी आहे, सिद्धांत आहे, सेचा सिद्धांत. से त्याचं नाव आहे. सेचा सिद्धांत काय म्हणतो? पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिओ. पुरवठा केला, घ्या म्हणे, वापरा, फ्री वापरा 1 वर्ष. झाले मग 1050 सबस्क्रायबर. आता इन्कमिंगही बंद होऊन जाते रिचार्ज नाही मारलं तर. असं आहे. म्हणजे 50 कोटी गुणीला 800 किती होतात? भरपूर होते. आपल्या या आयुष्यात तर पाहणे मुश्किलच आहे. ठीक आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था सेवा क्षेत्राचे वाढते महत्व. 1991 पासून सेवा क्षेत्राचे महत्व वाढत आहे, ते या ठिकाणी देण्यात आले आहे. उत्पन्नाचे इन्कम डिस्ट्रीब्युशन विषयीचे थोडे काही सिद्धांत या ठिकाणी मांडलेले आहेत. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, आता थोडक्यात चर्चा केलं होतं आपण. संयुक्त क्षेत्र आणि सहकार. सहकार क्षेत्र हा एक सभासद एक मत या तत्वावर चालतो. आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र, कौटिल्याचे आणखी 2 नावं जर तुम्हाला विचारलं तर कौटिल्याचे आणखी 2 नाव कोणते कोणते? चाणक्य आणि विष्णुगुप्त. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये त्यांनी काय म्हणतात? धर्मस्य मूलम अर्थम, अर्थस्य मूलम राज्यम. धन हे धर्माचे मूळ. आता हे धन म्हणजे काय? तर सुप्रशासन म्हणू, गुड गव्हर्नन्स म्हणू. आता तुमचा धर्म म्हणजे काय? की व्यवस्थित अभ्यास करणे हा तुमचा धर्म, रिलीजन. तर धन हे धर्माचे मूळ आहे. म्हणजे तुमच्याकडे धर्म असेल, तुमच्याकडे नॉलेज असेल तर धन येईल. आणि राज्य हे संपत्तीचे मूळ आहे. म्हणजे उद्या जाऊन मी समजा 50 कोटी 100 कोटीचा मालिक बनलो, त्याचा कारण काय राहील? तर गव्हर्नन्स. तर तेच त्या ठिकाणी म्हटलं आहे. तर गुड गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स या ठिकाणी आपण नॉलेज म्हणू. म्हणजे बघा, धर्म म्हणजे या ठिकाणी नॉलेज, थोडंसं चुकीचं सांगितलं मी. धन हे धर्माचे मूळ आहे. म्हणजे धन कुठून प्राप्त होईल? म्हणजे आपण एक म्हणतो, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, अलस्यस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम. आळस केलं तर ज्ञान प्राप्ती कुठं होणार? ज्ञान प्राप्ती नाही तर धन कुठं येणार? धन मिळणार नाही तर मित्र कुठं राहतील? म्हणजे आजूबाजूचे लोक आणि सगळे लोक. आणि मित्र नाही तर सुख कुठून राहणार? हा संस्कृतमधला श्लोक आहे. तो इथंच त्याने सांगितलं आहे. म्हणजे आपल्या मानवी जीवनाच्या स्टेजेस, धर्म, नैतिक आचरण. म्हणजे तुमचा धर्म म्हणजे काय? तर अभ्यास. मग तुम्ही नोकरी लागल्यानंतर काय कमवाल? पैसे कमवाल. पैसे कमवल्यानंतर तुम्ही लग्न कराल, घर बांधाल, गाडी घ्याल. ते म्हणजे काय म्हणतो आपण? काम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आयुष्याचे जे स्टेजेस आहेत, त्याच अर्थशास्त्राच्या स्टेजेस आहेत, त्या सांगितल्या. आणि त्यानंतर 60च्या वर गेलं, 70च्या वर गेलं मोक्ष. त्यावेळेस काही खूप संपत्ती कमवायची आणि काही नाही, थोडंसं तिकडे काय आपण ते सत्संग वित्संग चालू करून टाकतो. ठीक आहे. तर हे कौटिल्याने त्यांच्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये सांगितलं. 2 नाव कोणतं? चाणक्य आणि विष्णुगुप्त. विष्णुगुप्त आणि कौटिल्य. इथं काही मेनचे प्रश्न दिलेले आहेत. 10 गुण 150 शब्दामध्ये. लेजेस फेअरचे वैशिष्ट्य गुण असे हे प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. तर असेच मी प्रत्येक चॅप्टरचे तुमच्यासाठी मी जेव्हा जमलो, तुम्हाला शक्य असलं तर बसा, मला काही म्हणजे माझी काही तुम्हाला फोर्स नाही, तुम्ही अटेंड कराच म्हणून. ठीक आहे. तर पहिला चॅप्टर आपण बड्या मुश्किलने संपवला या ठिकाणी. तर अर्थशास्त्रात जनक कोण? तर ॲडम स्मिथ. आणि त्यांची व्याख्या कशावर आधारित होती? संपत्तीवर. आणि पुस्तकाचं नाव काय होतं? वेल्थ ऑफ नेशन. आणि मार्शलची व्याख्या कशावर आधारित होती? कल्याणकारी. पुस्तकाचं नाव काय होतं? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि लिओनल रॉबिन्स, ज्यांना आधुनिक अर्थशास्त्रात जनक म्हणतात, त्यांची अर्थशास्त्राची व्याख्या कशावर आधारित होती? दुर्मिळतेवर. पुस्तकाचं नाव एसे ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी कुणी म्हटलं? सॅम्युएल्सन. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राचे जनक आपण कुणाला म्हणतो? स्थूल अर्थशास्त्राचे जनक जॉन मेनॉर्ड केन्स यांना स्थूल अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण? दादाभाई नौरोजी.